Ah, ah, Marta vulo tuka deva damodara dhavun yar begin dhavun yar begin anta poronaka Marta ulotuka deva damodara Marta ulotuka deva damodara Marta ulotuka deva damodara dhavun yare begin anta poronaka dhavun yare begin anta poronaka Marta ulotuka deva damodara Marta ulotuka deva damodara तुझी भक्ती आमका सदास्कार मिची तुझी भक्ती आमका सदास्कार मिची तुझी भक्ती आमका सदास्कार मिची देवा दामोदरा कृपा तुवे करची देवा दामोदरा कृपा तुवे करची माता उलोतुका देवा दामोदरा माता उलोतुका देवा दामोदरा दुःख मनातले सांगता तुका देवा 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 नाका करू पाड माझ्या दामोदरा नाका करू पाड माझ्या दामोदरा माता उलोतुका देवा दामोदरा माता उलोतुका देवा दामोदरा मागणे गोपाळाचे मुखार तुरे धर देवा मागणे गोपाळाचे मुखार तुरे धर देवा मागणे गोपाळाचे मुखार तुरे धर देवा डोळ्या मुखार दाखय देव दामोदर डोळ्या मुखार दाखय देव दामोदर माता उलोतुका देवा दामोदरा माता उलोतुका देवा दामोदरा धावून यो रे बेगीन अंत पळो नाका धावून यो रे बेगीन
देवा दामोदरा माता बुलतुका माता बुलतुका माता बुलतुका देवा दामोदरा हेलो 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 हाँ
सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी 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 कुंडलिका पाडी उभे ठाके सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख साजिरे गोजिरे समचरणी उभे साजिरे गोजिरे साजिरे गोजिरे नो ना साजिरे गोजिरे समचरणी उभे भक्ताची आलोभे विठेवरी 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 सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी श्रीमुख चांगले कर दोन्ही कटी कर दोन्ही कटी कर दोन्ही कटी श्रीमुख चांगले कर दोन्ही कटी श्रीमुख चांगले शंख चक्र मिरविले गदा पद्म शंख चक्र मिरविले गदा पद्म विटेवरी विटेवरी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख
सुखा म्हणे शोभे वैजयंती कंठी वैजयंती कंठी सुखा म्हणे शोभे चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी चोखा म्हणे शोभे वैजयंती कंठी चंदनाची उटी सर्व अंगी सर्व अंग सर्व अंगी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी पुंडलिका पाणी उभे ठाके सुखाचे जे सुख चंद्रभागे तटी सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख सुखाचे जे सुख हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जय जय रघुवीर समर्थ तुला मागतो रामदासा दयाळा दिना कारणे देई आता कृपाळा घडो भक्ती तुझी असे त्वा करावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे नको वासना विषयी होऊ देऊ परद्रव्य देखो निया तृण भाऊ असे दृढ वृत्ती मध्ये त्वा वसावे समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे
नको कामहा क्रोध चांडाळ पापी, नको मोह तैसा मद क्रूर रूपी, मना कल्पने पासूनी सोडवावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, सदा सर्वदा शांती विरक्ती राहे, हरी कीर्तनी चित्त माझे वसोदे, अखंडित अध्यात्म करणी पडावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, असे मूढ मी काही माते कळेना, कधी दास दास्यत्व तुझे घडेना, श्रीहस्त ठेवून दुःखा हरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, सदा संगती सज्जनाची असावी, मती दुर्मती काही कोठे नसावी, मनी लोचनी रामरूपा पाहावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, असे आवडी अंतरी दर्शनाची, करी भाग्यहीना मला भेटी कैची, करी प्रार्थना दीनवाणी स्वभावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, खरा दास बोधी असे भाव माझा, मना माझी हा लागला ध्यास सुझा, म्हणे उद्धव सूत हाती धरावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, जय जय रघुवीर समर्थ, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज कल्याणाच्या निमित्तानं, कल्याण नावाच्या आपल्या शिष्याच्या निमित्तानं सगळ्या जगाला कल्याणाचा उपदेश करतायत. समर्थ म्हणाले, या जगामध्ये ज्यांना समजतं असे खूप लोक असतात, पण जे आपल्याला समजतं ते आपल्या वर्तनामध्ये येण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे लोक कमी असतात. आपण कुठल्या वर्गात बसावं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. पण माझी तळमळ ही आहे, समर्थ म्हणाले, त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जाईल. आणि जास्त अपराध त्या लोकांचा आहे की ज्यांना कळतं पण तसे ते वागत नाहीत. त्यांना पढत मूर्ख म्हणतात समर्थ, म्हणजे शिकलेले मूर्ख. यादी केली समर्थाने की माहिती आहे असं असं नाही वागायचं. मी डॉक्टर आहे, मी लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यायची, समाजामध्ये माझी ड्युटी ही आहे. मीच जर सुद्धा सारखा चेन स्मोकर असेल तर बरोबर आहे का ते? मी जे वागायला पाहिजे ते मी वागत नसेन आणि ते मला कळतंय, मी कुणाचं नुकसान करतोय? तर मी माझं स्वतःचं नुकसान करतोय. समर्थाने त्याला आत्महत्याला म्हटलंय. त्या दृष्टीने आपण हत्याच करतो स्वतःची. पुढची ओवी समर्थ सांगतात की पुष्कळ वेळा स्वार्थाकरता आपण लोकांची स्तुती करतो. योग्य त्या सद्गुणांची नोंद घेणं हे कर्तव्य आहे, पण ते स्वार्थाकरता नव्हे, ते कर्तव्य आहे. हो, इतकं छान गायलात तुम्ही. किंवा आधीचाही अभंग, मी दामोदराला खूप वेळा जातो कीर्तनाला, जांभिवलीला, तर मला त्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. गोवन भाषेमध्ये त्यांनी ते भजन म्हटलं भीमपलाचं, अप्रतिम. पण यानंतर हे परत मी त्याला ओळखणार पण नाहीये. ओळखणार असं पाहिजे, मी त्याच्या गुणवत्तेची, मी म्हणजे आपण प्रत्येकाने घ्या, मी हे उदाहरण देतोय. याकरता बुवा अमुक अमुक माझा स्वार्थ, हा पढत मूर्खपणा आहे असं समर्थ सांगतात. स्वार्थाकरता छान मस्त चहा झाला होता, नाही म्हणले पुन्हा चांगला मिळतो, इतकी स्वार्थी नाही आपली संस्कृती. गुणवत्तेची नोंद घेणं हा भाग वेगळा. आणि समर्थांची ओवी आहे, सांडून या श्रीपती जो करी नरस्तुती, का दृष्टी पडिल्यांची कीर्ती वर्णितो एक पढत मूर्ख. आपल्या चांगलं म्हणण्याला पण एक क्वालिटी असावी. काही लोक असं सर काय गायलीस ग तू,
ते कॅमेरा करा म्हणतात, तिच्याकरता म्हणत नाही तो. एक म्हणजे मी चांगलं म्हणतोय, माझ्या कॉमेंट्सला पण काही किंमत द्यावी लोकांनी असं वाटत असेल तर त्याच कॉमेंट्स ज्या प्रत्यक्षात आहेत. तर मी खोटारडेपण काही दिवसांनी लोकांच्या लक्षात येणार आहे ना. खोटारडेपणा किती दिवस टिकणार आहे. समर्थ सांगतात आपण पढत मूर्खपणा करू नये. फार अप्रतिम एक वामन पंडितांची वामनी आहे की स्तुती करावी परमेश्वराची, करू नये व्यर्थती कधी नराची. स्तुतीस तो ईश्वर पात्र होतो, तिला तसा मानव काय होतो. जय जय रघुवीर समर्थ. आणि पुन्हा खोटी स्तुती करतात. तो ह्यांच्यात मी पंतप्रधान पाहतोय. अरे म्हणून मला पुन्हा पुन्हा वाटतं की सगळ्यांनी दासबोध वाचला पाहिजे. असं यानंतर समर्थ कीर्तनकार प्रवचनकारांबद्दल बोलतात. वर्णी स्त्रियांचे अवयव, नाना नाटके हवभाव, देवा विसरे जो मानव, तो एक पढत मूर्ख. कधी प्रवचन थोडी तरी विरक्ती आली पाहिजे का अजून आसक्ती आली पाहिजे प्रवचन कीर्तनात. म्हणून कधी या गोष्टी करू नयेत समर्थ सांगतात. दासगणू महाराजांनी एक श्लोक लिहिलाय, तो ऐकवतो म्हणजे आपल्याला कळेल की शृंगार नावाचा जो रस आहे, जो जगातल्या सगळ्या साहित्यिकांनी सर्वश्रेष्ठ मानलाय, ज्ञानोबाने तो कनिष्ठ मानलाय बरं. ज्ञानोबा म्हणाले करुण रस हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. शृंगाराचे माथा पाय ठेवी अशी ज्ञानोबांची ओवी आहे. भर्तृहरी पण तो एको रसो करुणमेवच, एकच रस आहे करुणमेवच. पण शृंगार रस साहित्यिकांना खूप श्रेष्ठ वाटतो. एक ऐका श्लोक. पण शृंगार रसाचं पर्यवसन कशात केलंय? दासगणू महाराजांचा श्लोक आहे. सुंदर असं वर्णन करतात एका मुलीचं की नरसिंह त्याला एक मुलगी होती. कशी होती तर ऐका. तन्वी, तन्वी याचा अर्थ जिथे जसं असायला पाहिजे तिथे तसं सौंदर्य, त्याला तन्वी म्हणतात. तन्वी, तन्वी. कारण सौंदर्य हा काडीपेटीतली काडी नाही, स्टीम रोलर नाही. तन्वी चारुलता, लता म्हणजे वेली. सुहास्य वदना बिंबाधरी गोमटी, तिला पाहिल्यावर सिंहे आचरिले पलायन वनी पाहोनी या तत्कटी. तिची कटी पाहिली सिंह मनात निघून गेले. रंभोरू गजगामिनी प्रियवदा सौंदर्य वल्ली गमे. सगळं सौंदर्य वर्णन केलं. शेवटचं ऐका तिचं वर्णन. पण ती कशी होती? सारा सार विचार पाहुनी सदा ती कृष्ण नामी रमे. शृंगार रसाचं पर्यवसन भक्ती रसात जर करता येत असेल तर असा शृंगार रस चालतो. हे काय बाहेर कमी पडलंय का? धक ते करू नये. नाही तर तो म्हणाले पढत मूर्ख आहे. पुढे सांगतात वेदशास्त्रांनी मूळ ग्रंथांनी सांगितलेले जे सिद्धांत आहेत त्याच्या विरुद्ध बोलतो केवळ गर्दी होतीये म्हणून. कसंही वागा, मला गुरुपौर्णिमेला पाकिट द्या म्हणजे झालं. तो पढत मूर्ख आहे. कारण तो स्वतःचंही अनहित करतो आणि त्याचं ऐकणाऱ्यांचंही तो अनहित करतो. नंतर किती वर्ष त्याला नरकात जायला लागेल सांगता येत नाही. म्हणून तसं नसावं. पुढे सांगतात कधीही ज्योतिष भविष्य सांगू नये. भविष्य सांगो लागे जगी तो एक मूर्ख. अगदी नडलाय कोणी मनुष्य, अगदी प्राणांतिक अवस्था आली आहे तर आपल्या जवळची विद्या एकही रुपया फी न घेता बोलणं की तो प्राण जाईल हो त्याचा. तर तो भाग वेगळा आहे. पण समर्थांना उत्तम ज्योतिष येते, मोठ्या लोकांना उत्तम ज्योतिष येत असतं. पण ते अनभिज्ञता नाही, मला नाही त्यातलं काही कळत. भविष्य सांगो लागे जगी तो एक पढत मूर्ख. कारण याची दुकानं होतात. मग ज्योतिषी हा तुमचा व्यवसाय असेल तर गोष्ट वेगळी. बरं, ज्योतिषीच आहे तो, त्याच्यावरच पोट भरतो, तो भाग वेगळा. पण आपल्याला विरक्त म्हणा किंवा आपल्याला साधकत्व सांभाळायचं असेल तर ही गोष्ट नाही करायची. कारण थोडाफार तुम्ही चमत्कार करायला लागलात की गर्दीच गर्दी होईल. आणि या गर्दीत त्या सांगणाऱ्याचंही कधी पूर्ण कल्याण झाल्याचं आपण ऐकलेलं नाहीये.
आणि ऐकणाऱ्याचं काय, मुलीचं एक 5-7 प्रश्न असतात. तो लग्न कधी होईल, घर कधी होईल, आरोग्याचं काय, कोर्टाच्या केसचं काम काय, आणि अजून एखादे 5-7 प्रश्न असतात. 6वा प्रश्न, 8वा 9वा प्रश्नच नसतो. आणि म्हणून कधीही अधिकारी लोक आपल्या जवळची सिद्धी याकरता वापरत नाहीत. खूप मॅच्युरिटीचा विचार चाललाय, एकदम परिपक्वतेचा. पुढे सांगतात, कोणी आपल्याला आदर देतोय की लगेच तो आदर खरा मानून मनुष्य त्याच्या अधीन होतो, तो पढत मूर्ख आहे. आदर तात्पुरताही असतो किंवा नसतोही. कुणी अपमान करतोय तेही गृहीत धरायचं कारण नाहीये. ग्रहदशा जशी असते तसा तो समोरचा मनुष्य वागत असतो. म्हणून कधी आदर देखो न मनाधरी, कीर्ती विनस्तुती करी, सवेची निंदी अनादरी, तो एक पढत मूर्ख. तात्कालिक गोष्टींना कायम तो परमनंट धरतो, तो पढत मूर्ख आहे. कारण ती गोष्ट फिक्स नसते. कुठलीच गोष्ट फिक्स नाहीये, काही फिक्स नाहीये, कधी काही होऊ शकतं. कारण माया तिलाच म्हणतात अघटित घटनापटी असे. म्हणून आपण किती वरती असा विचार करा विचाराने. माझ्या निष्ठा कायम असाव्यात, पण जगाबद्दल काही फिक्स धरू नये, नाही तर मी पढत मूर्ख. प्रपंचविषयी सादर, या चाललेल्या प्रपंचाबद्दल एकदम आदर, परमार्थाचा अनादर, जाणपणे घे आधार, तो एक पढत मूर्ख. आधार विचार नको. पुढे सांगतात, यथार्थ सांडून वचन, रक्षून बोले मन. वास्तविक यांनी सांगितलंय असं करू नये. समर्थांची उभी, सप्त व्यसनी जायचे मन, तो एक मूर्ख. पाहिलाय आपण गेल्या वर्षी. 7 व्यसन आहेत, त्याच्यात जो रमलाय तो मूर्खच आहे, म्हणजे मोहित झालेला आहे. नाही पण हे तुमचं एक चालेल बरं का व्यसन, का तुम्ही मला बिदागी देणार आहात ना, असं नाही. यथार्थ सांडून वचन, रक्षून बोले मन. मन रक्षण करण्याकरता नाही. तुम्ही सिगारेट ओढलेली चालते, बाकीच्यानी नाही ओढायची हो, कारण तुम्ही माझ्या आरतीत पैसे टाकाल ना. याला विप्रलिप्सा म्हटलंय. भक्त्याचे 4 दोष सांगितलेत शास्त्रांनी, ते सांगण्यात वेळ घालवत नाही. सांगायचा भाव असा की म्हणून कधीही लगेच काही, मला ज्यांना सांगायचं नाहीये त्यांना मी जाऊन सांगायची काही गरज नाहीये. रस्त्यावर कोणीतरी चाललंय, अहो सिगारेट ओढू नका, त्यांनी मला विचारलंय का? मी काय त्याचा गुरुजी आहे का? काही नाही, त्याचा नशीब आणि तो. म्हणून ना पृष्ठ कस्यचिन ब्रूयात न चान्यायेन पृच्छतः, जानन न पिवी मेधावी, जडवल लोक आचरित. विचारल्याशिवाय सांगू नये. विचित्र पद्धतीने विचारलं तर अजिबात सांगू नये. सगळं कळून सुद्धा शहाण्या माणसानं जडवल लोक आचरित, मूर्खा साधं वागा. मग काय म्हणलं, नाही माहित नाही मला आपल्याला. सोनोपंत मामा कुठल्या तरी गावाला गेले, ते नेहमी सांगायची कथा. सोनोपंत दांडेकर मामा, आणि ज्ञानेश्वरीवर प्रवचन वगैरे होती त्यांची, प्रवचन कीर्तन काही. 15 दिवस होती. मे महिन्याच्या सुट्टीत गेले होते. आपल्या SP चे प्रिन्सिपल होते, आपल्याला माहिती आहे, SP कॉलेजचे. आणि छान प्रवचनं झाली. तर ज्या पाटलांनी ज्यांनी मुख्य ठेवली होती ती प्रवचन कीर्तन, त्याचा एक मित्र भेटायला यांना सोनोपंत मामांना रेल्वे स्टेशनवर आला. आणि मामांसमोर सगळे उभे होते, कारण मामा इतके मोठे होते. सोनोपंत मामा, धुंडा महाराज देगलूरकर, इतकी मोठी माणसं होती हो. आता जे ज्ञानोबांचं मंदिर आहे, या माऊलींच्या मंदिराचं जेव्हा बाजूचं निर्माण पुन्हा झालं, आतमध्ये समाधी मंदिर तसं, पण बाजूचं सगळं मंदिर नवीन बांधलं, त्या उद्घाटनाला एक कीर्तन ठेवलं होतं सोनोपंत मामांचं त्या व्यवस्थापनाने. कारण महान आहेत ना ते. पण मामानं बरं नव्हतं, मी आठवण सांगतो मामांची. तर मामांना बरं नाही म्हणून त्यांनी धुंडा महाराजांना पत्र लिहिलं, जाल का तुम्ही, मला बरं नाहीये. धुंडा महाराज गेले कीर्तनाला, आणि ते पहिली कोनशिला बसवावी लागते, आणि मग बांधकाम पुढं. ते काम धुंडा महाराजांनी केलं आणि कीर्तनाला आरंभ केला. किती मोठे असतील धुंडा महाराज. तर त्यांनी सोनोपंत मामांबद्दल बोललेलं मी ऐकवतोय आपल्याला. ते म्हणाले, बघा, आपल्याला सगळ्यांची अपेक्षा अशी आहे की सोनोपंत मामांनी कीर्तनाला यावं, म्हणून तुम्ही जमलेले आहात मला माहिती आहे. पण अचानक मला यावं लागलं, कारण मामांना बरं नाही किंवा काही बिझी आहेत ते, काही कार्यक्रम. पण बरोबरच आहे ना, म्हणाले, माऊलींनी बरोबरच केलं. बांधकामाला सुरुवात करताना धोंडा लागतो, कळसाच्या वेळेला सोनं लागतं, सोन्याचा कळस, असे मामा. इतकं
खूप यांचं नुसतं वाचायला बसलं ना असं वाटतं बस वाचतच राहावं, काही बोलू नये, इतके मामा महान होते. सांगायचा भाव असा की असे 15 दिवस त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. तो मित्र भेटायला आला आणि मामाना म्हणाला, मामा तसं मी शंकराचार्य वाचला आहे, माया ब्रह्म वगैरे, तर ब्रह्माबद्दल तुमचं मत काय हो? रेल्वे स्टेशनवर मायेबद्दल तुमचं मत काय? रेल्वे येत होती. मामा म्हणले, ते बघ आता ती माया येते, त्यात बसणार नाही, ब्रह्माकडं मी जाणार. टिंगल केली त्यांनी त्याची. इतकं रेल्वे स्टेशनवर जाता जाता तंबाखू मळत बोलण्याचा विषय नाही येतो. म्हणून समर्थ ते सांगतायत की कधीही माझ्या जीवनामध्ये मी माझ्या जवळचं ज्ञान पाजळू नये, असं थोडक्यात अगदी सोप्या भाषेत बोलायचं झालं तर. नाहीतर मी पढत मूर्ख आहे. काही वेळा असं होतं, समर्थ म्हणाले, सोंग संपाधी वरी वरी, वरती दाखवण्यापुरतं, करू नये तेची करी, मार्ग चुकोन भरे भरी, तो एक पढत मूर्ख श्रीराम. भरो न वैभवाचे भरी. काही वेळा संपत्ती येते आणि ती संपत्ती तात्कालिक असते. पूर्वी केलेलं कर्म आत्ता आपण भोगतोय, हे लक्षात घ्या. अगदी सिंपल. पूर्वी केव्हा तरी केलेलं कर्म आपण आत्ता भोगतोय, आत्ता करतोय, ते पुढे भोगायचंय. कुठल्या जन्मीच्या कुठल्या कर्माचं हे फल आहे नेमके एक्झॅक्टली हे कधी कुठल्या कारण अनंत जन्मीचे अनंत कर्म. माणूस मेला की होतं काय की विविध कर्म भगवंत असं आता आपल्याला जन्माला घालायचं. यम नावाची जी दैवत आहे त्याच्या ताब्यात आहे बरं का हे यम. आणि यम काय करतो, तो आपले एक समजा 50 कोटी कर्म केलीत अशी कल्पना करा. त्यातली बुवा त्याला 1.5-2 लाख आपल्याला कर्म द्यायचे किंवा काय 50 लाख कर्म द्यायची आहेत. ती कर्म असे असे त्यातल्या त्यात जसे आंबे आपण झालेले काढतो की नाही, त्याच्यातले होत आलेले, आणि मग त्याचा रस करतो की नाही, असं तो ती कर्म त्यातल्या त्यात काढतो आणि मग त्या कर्माला योग्य अशा प्रकारची पुरचुंडी बांधतो. ती पुरचुंडी म्हणजे आपला देह आहे, आणि टाकून देतो ढगात. मग त्यातनं आपण पाण्यात पडतो, तिथून बीजात जातो, त्यातनं त्या वनस्पतीत अन्नात जातो, भात आमटी काय जे असेल, सफरचंद, तिथून वडिलांच्या पोटात जातो, मग आईच्या पोटात जातो, मग जन्माला येतो. असा तो देह आहे, लक्षात घ्या. आपली कर्म आपण घेऊन आलोय आणि त्या कर्माची जी म्हणजे कर्माचं परत छोटं गाठोडं वेगळंच आहे. ते आपल्या शिवणीच्या इथे ठेवलेलं असतं. म्हणजे गुदद्वार, विष्ठा विसर्जनाची जागा आणि मूत्र विसर्जनाची जागा मध्ये जी शिवण आहे तिथे आहे. आणि सगळी कर्म निर्विघ्नपणे यानं भोगली पाहिजेत याकरता तिथे आहे तो गणपती ठेवलाय निर्विघ्नपणा करता. त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. ते मूलाधार तिथे आहे. कारण निर्विघ्नपणे मला आज रात्री झोप लागू नये असं जर मी कर्म केलं असेल तर असं झोपताना काहीतरी मला फोन येतो किंवा काहीतरी होतं की रात्रभर झोप लागत नाही. ते निर्विघ्नपणे मला झोप न लागायचं काम गणपती बाप्पा करतो. हे लक्षात घ्याल. खूप सूक्ष्म आहे हे सगळं. मत्स्यपुराण या सगळ्या पुराणांमध्ये आहे. इतका सूक्ष्म अभ्यास करायला माणसाला वेळ नसतो, कारण त्याला ते स्क्रोल करण्यातच इतका वेळ जातो. मी माझ्या मुलांसकट सगळ्या तरुण मुलांना म्हणतो की तुम्ही तुमची सृजनशीलता हरवून बसलाय लोकांच्या सृजनशीलतेला दाद देता देता. तुम्हाला काही प्रोडक्ट करायचं आहे ना, त्याचा आधार जरूर घ्या, पण त्याच्यातच वेळ चाललाय की नाही. त्याच्याकरता किती समास लिहावे लागतील. तो एक पडत 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 मूर्ख असो. पुढे सांगतात, म्हणून कधीही भरो न वैभवाचे भरी, सद्गुरूची उपेक्षा करी. गुरुपरंपरा चोरी, तो एक पडत मूर्ख. असे म्हणजे महापुरुष होऊन गेले असणार आहेत, त्याशिवाय कसे लिहितील हे. काही लोक सांगतात आम्ही सेल्फ मेड, आमचा गुरुजी कोणी नाही. एवढे मोठे ज्ञानोबा सांगतात हा ज्ञानू निवृत्तीने केला. जो काही मी तुम्हाला दिसतोय माझ्या निवृत्तीनाथांची, देवी पार्थू द्रोणाचा केला, द्रोणाने पार्थ तयार केला, अशी ओवी आहे ज्ञानेश्वरीतली. इतकी सद्गुरूंच्या चरणी किंवा गुरुच्या चरणी मी जो आत्ता आहे, मला कोणीतरी शिकवलं असेल ना, जन्मतः किंवा लहानपणी मी असा होतो का, माझ्यामध्ये कोणीतरी त्या गोष्टींची प्रेरणा दिली. प्रत्येकाने विचार करा, त्यांच्याविषयी कृतज्ञ राहायला पाहिजे. तुम्ही ते दाखवा, बोला, बोलू नका, पण मनात कृतज्ञता पाहिजे की नाही. ती जो ठेवत नाही तो पडत मूर्ख. पुढे सांगतात, ज्ञान बोलून करी स्वार्थ, कृपणा ऐसा साची अर्थ, अर्थासाठी लावी परमार्थ, तो एक पडत मूर्ख.
पैसे मिळवण्याकरता वेदव्यासानी हे लिहिलेलं नाही. समर्थानी दासबोध पैसे मिळवण्याकरता लिहिलेला नाही. म्हणून माझे गुरुजी नेहमी सांगायचे, सांगणं हे प्रोफेशन नसावं, ते माझ्या जीवनाचं मिशन असावं. एखाद्या वेळेस असतो एखाद्या कीर्तनकार प्रवचन, त्याच्यावरच पोट असतं, पण त्याच्याकडे लक्षही त्याचं नसावं. मी माझं जीवन मी ओतून ते गाणं म्हणेन, काय द्यायचं हे ठरवावं यजमानाने, असं आयुष्यभर असावं. कारण भगवंत प्रत्येक गोष्टीची नोंद घेत असतो. आपल्या बुद्धीत एखादी गोष्ट येते त्याच्या आधी ती त्याला कळलेली असते, कारण तो सर्वधी साक्षीभूतम असा आहे. असा तो पढत मूर्ख असतो. सांगतात, वर्तल्या वीण शिकवी ब्रह्मज्ञान लावणी लावी, पराधेन गोसावी तो एक पढत मूर्ख. काय बाप रे, कानफडत देते का खाट 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 तसं आहे. एक गोष्ट ऐका, माहिती आपल्याला पण ऐका. एकनाथ महाराज रोज भागवत सांगायचे सकाळी आणि संध्याकाळी रोज कीर्तन करायचे. खूप गर्दी असायची, सकाळी पाणी भरायची वेळ असून सुद्धा, कारण नदीवरनं पाणी आणायचं पैठणला ना, तरी माणसं बाया बापडे ऍडजस्ट करायचं आणि कीर्तन भागवताला येऊन बसायच्या. रोज सकाळी 6 ते 7:30 भागवत सांगायचं, रोज संध्याकाळी कीर्तन करायचं, आयुष्यभर स्वतःच्याच वाड्यात असं. आणि रोज एक आजी यायची, ती अशा छोट्या नातवाला घेऊन आली. आपल्याला माहिती गोष्ट, पण तरी ऐका, मला विसरायला होतं म्हणून मी गोष्टी सांगतो आता. कारण 35-40 वर्ष मी सारखं कानाशी इतकं 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 ऐकायचा प्रयत्न केला, त्यामुळे माझ्या कानाशी अशा शेकडो गोष्टी येतात. मला सांग, मला सांग, मला सांग, मला सांग. तसे डास येतात ना तुमच्या डोंबिवलीला वगैरे, तसं. तर नाथ महाराजांना ती म्हणाली, महाराज आमचा नातू फार गूळ खातो, गूळ फार खातो, सांगाव त्याला जंत होतात म्हणून. तुम्ही सांगितलं की तो ऐकेल. त्याला म्हणले, ये इकडे रे, नमस्कार कर नाथाला. नाथाने त्याच्याकडे पाहिलं आणि सांगितलं, बाळा अजून 15 दिवसांनी येशील? ठीक आहे. आजी परत 15 दिवसांनी आले. येत होते रोज त्याचे, पण या कामाकरता 15 दिवसांनी बोलवलंय. आणि 15 दिवसांनी त्याला जवळ घेतलं, असा गालावरून हात फिरवला, पिल्लू गुळ खाऊ नये रे बाळा, नाही तर पोटात जंत होतात. प्रमाणापेक्षा कुठली गोष्ट जास्त खाल्ली गेली की त्याचा त्रास होतो आपल्या बाळा, कुणालाही होतो. बरं, मलाही तुलाही नाही, म्हणून कधी गुळ खाऊ नये. एखादा खडा केव्हा तरी खावा, पण खूप गुळ खाऊ नये. बर म्हणाला महाराज, पण सोडला की गुळ त्यांनी. आजीला वैताग आला, हे त्याच दिवशी सांगायचं नाही का म्हणले. इतक्या गर्दीत तडमड द्यायला लागलं मला परत. त्याच दिवशी का नाही सांगितलं? ते म्हणाले, आजी मीच रोज इतका गुळ खायचो, मला सांगायचा नैतिक अधिकार मी 15 दिवसात प्राप्त केला. मी 15 दिवस खाल्ला नाही गुळ, आणि आता मी खाणार नाहीये. तुमच्याकडून मला कळलं की जास्त खायचा नसतो. मला माहिती होतं काय. म्हणून नाथ महाराजांची चर्चा 500 वर्ष झाली तरी नाथ महाराजांना बोलवतो की नाही आपण. सांगायचा भाव असा. समर्थ म्हणाले, वर्तल्या विण शिकवी ब्रह्मज्ञान लावी, पराधीन गोसावी तो एक पढत मूर्ख. द्वेषी देवा ब्राह्मणांचा तो एक पढत मूर्ख. देवता नावाची जी काही देवता शास्त्र नावाचं शास्त्र आहे आपल्याकडे. असं कोणाला तरी काहीतरी वाटलं लिहून ठेवलं असं नाहीये. 33 कोटी. कोटी म्हणजे काय? प्रकार. 33 प्रकारचे देव आहेत. कुठले ते? 12 आदित्य. प्रत्येक महिन्याचा सूर्य वेगळा सांगितलाय. त्यांची नावं आहेत 12 आदित्य, 12 आदित्य, 11 रुद्र, बरं का, अष्टवसू किती झाले? 31, आणि 2 प्रजापती म्हणजे ब्रह्मदेव आणि इंद्रदेव. हे मिळून 33 प्रकारचे देव आहेत. आणि ही मॅनेजमेंट आहेत भगवंताची. असं मला काही पाहिजे असेल तर मी त्या ऑफिसमध्ये जातो की नाही, सिटी सर्व्हे ऑफिसमध्ये, किंवा मृत्यू कोणी आमच्या गडात घेतलं गेलं, आजी आमची गेली, माझी ओळख आहे पंतप्रधानांची, मग तिकडे जायचं का? याची नोंद करावं नाही. असं म्हणून तिथे ती मॅनेजमेंट सत्ता तीच आहे, पण अशी वाटलेली असते. असं देवता शास्त्र आहे. पण वी डू नॉट बिलीव्ह इन गॉड. हु आर यू? किंवा ब्राह्मण याचा अर्थ यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान आणि प्रतिग्रह करतो त्याला ब्राह्मण म्हणतात. बरं का, जोशी देशपांडे कुलकर्णी असं नका धरू गृहीत तुम्ही. ब्राह्मण्य ही वृत्ती आहे. ते आडनाव पूर्वी त्यांचं होतं, असा विचार करा. कुठलाही शिक्षक हा ब्राह्मण्याचं काम करतो.
आपण परवा काल बोललोय हे, परत परत तिकडे नको जायला. ही व्यवस्था आहे पूर्वीची. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः असं भगवान म्हणतात की मी ज्याचा ज्याचा वर्ण वृत्ती जो आहे ना त्याला तिथे तिथे नेमलाय हो. पण असंही नाहीये की ब्राह्मणांचा मुलगा ब्राह्मण किंवा क्षत्रियांचा मुलगा क्षत्रिय, यात बदलही होत गेले. आपण पहिल्यांदा जेव्हा भागवत केला तेव्हा ही ऐकलेलं आहे की ऋषभदेव नावाचा राजा होऊन गेला भारतामध्ये. ऋषभदेव म्हणजे जैन लोक ज्यांना पहिला तीर्थंकर मानतात, 24 तीर्थंकरांच्यातले पहिले ऋषभदेव, आणि त्यांना माहिती आहे की हा भागवतातले ऋषभदेव म्हणजेच आपले आहेत, त्यांची वेगळी पोथी नाही आहे. म्हणून अनेक ठिकाणी जैन लोक भागवताला येतात, भागवताचं आयोजन करतात, कारण त्यांना माहिती आहे ऋषभदेव. या ऋषभदेवांना एकूण 100 मुलं होती, त्यातली 81 मुलं ब्राह्मणत्व धारण करून निघून गेली असं वर्णन भागवतात केलं. म्हणजे त्यांनी पोलिसाची नोकरी सोडली, क्षत्रियाची नोकरी सोडली आणि तपश्चर्या सुरू केली. म्हणजे पॉसिबल आहे. फक्त मी आज अमक्यात उद्या तमक्यात असं नसतं, आपल्याला वृत्ती बदलावी लागते. 6 वर्ष किमान आपल्याला लागतात ते शिकायला जे आपल्याला करायचंय, आणि त्यानंतरची 6 वर्ष लागतात जे होतं ते पूर्ण विसरायचंय. हे लक्षात घ्याल. म्हणजे समजा मी पोलीस आहे, उदाहरण घ्या, म्हणजे मी क्षत्रिय आहे. 6 वर्ष मला तिथले मंत्र विसरायला लागतील की नाही, पोलीस स्टेशन मधले तिथले पण मंत्र असतात की नाही, आणि मंदिरात पुजारी व्हायचंय ते 6 वर्ष लागतील की नाही शिकायला. म्हणून 12 वर्षाच्या तपाने आपण वर्ण बदलत होतो. हे आता आपली कॅपॅसिटी आपण सोडून दिली म्हणून जन्माने धर्म ठरायची वेळ आली. ह्याच्या विरुद्ध परशुराम ब्राह्मण आहेत पण क्षत्रियत्व धारण केलं त्यांनी, आहे की नाही. हे आपली इफिशियन्सी आपण डेव्हलप ठेवत नाही, म्हणून शेवटी नाईलाजाने सांगायला जन्म कर्म विभागशः असं सांगावं लागलं. असो, मला तिकडे जायचं नाहीये. म्हणून या व्यवस्थेचा जो द्वेष मत्सर करतो, काही नाही, आपली पोटं भरण्याकरता हे लिहिलंय यांनी ब्राह्मणांनी. एकही पोथी ब्राह्मणांनी लिहिलेली नाही. मला एक पोथी सांगा ब्राह्मणांनी लिहिलेली. एक तर मनूने लिहिलेलं आहे किंवा वेदव्यासानी. म्हणजे कुणी वेदव्यास कोण आहेत? कोळी आहेत. सांगितलंय कोणी भागवत पहिल्यांदा? सूतानी. जपण्याची व्यवस्था जगदंबे देवी भागवतातला विषय, जपण्याची व्यवस्था ब्राह्मणांकडे दिली. यांनी लिहिलेल्या पोथ्यात जपायचं काम तुम्ही करा. म्हणजे भांडारकर इन्स्टिट्यूट तुम्ही चालवा. ते काय भांडारकरांनी लिहिले का? असं आहे ते. असो, म्हणून तो पुढची सांगतात परममूर्खा माझी मूर्ख. असं आहे, सगळे जगातले मूर्ख एकत्र जमवले तर त्यात कोणीतरी स्पेशल मूर्ख पाहिजे की नाही. सभा घेणारा कोण जो आहे तो कोण आहे म्हणे समर्थ सांगतात. परममूर्खा माझी मूर्ख, जो ये संसारी मानी सुख. अरे या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही श्रीराम. पुन्हा पुन्हा जन्म मरण परंपरेमध्ये अडकणं, स्वाधीन नाहीये जन्म माझ्या, हे दुःखदायक आहे. तुकोबांचा तो स्वाधीन आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखे गाला, काही हरकत नाही. मी म्हणलो तर ते म्हणले तुला विचारले कोणी? माझं नाही ऐकून घेणार आहे. तुकाराम महाराज ठरवू शकतात कुठं जन्माला यायचं. मला कुठल्या रस्त्यानं जायचं घरी ठरवता येत नाही, कुठला रस्ता खोदला असेल तो. म्हणून पराधीन होऊन जन्माला अगतिकतेने येणं याच्यासारखं दुःख नाहीये. म्हणून अख्खा समासच पुढचा तो येणार आहे. ते कसं आहे याचा विचार आपण करूया. थोडंसं नाम गाऊया आणि भरा या गोष्टी. आता इथे 3रा दशक सुरू होतोय. थोडं नाम गाऊया आणि मग आपण पुढच्या कथानकाकडे जाऊया. राधे राधे गोविंद गोपाल राधे. 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 राधे राधे गोविंद गोपाल राधे.
राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 हो हो राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे राधे गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल राधे 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 गोविंद गोपाल 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 राधे गोपाल राधे गोपाल राधे गोपाल राधे गोपाल राधे श्री राम राम जय जय राम श्री राम जय जय राम श्री राम जय राम माझ्याबरोबर सगळीकडे चालाव तुम्ही. श्री समर्थ रामदास स्वामी वर्णन करतात, आपल्या जीवनाचा, आत्ता आपण धारण केलेल्या देहाचा, एकूण आपल्या जीवन व्यवस्थेचा गांभीर्यानं सखोल विचार फार कमी लोक करतात. जीवनात काय काय घडतं, दुःखाच्या आणि सुखाच्या पॉसिबिलिटीज काय आहेत, दुःखाला आरंभ कुठून झाला. आपण कितीही काहीही म्हटलं तरी दुःखामध्ये आपण वेटिंग माइंड मध्ये असतो की दिस जातील, दिस येतील, दुःख जाईल, काय शोक जाईल आणि सुख येईल, आहे की नाही. बरं ठीक आहे, सुख आलं त्यात आपण रिलॅक्स आहोत का, नाही. जीवनात ही घडी बाहेर आपण बोलो अथवा न बोलो, अखंड आतमध्ये आपल्याला भीती आहे, उद्या सगळं नीट असेल ना, परवा सगळं नीट असेल ना. दुःख तर आहेच आहे, पण सुखात सुद्धा हे सुख जाईल ही भीती आहे की नाही. कुणाला शरीराचं दुःख असतं, कुणाला मनाला दुःख असतं. कबीर म्हणाले, कोई तन दुखी कोई मन दुखी, चिंता कोई उदास, थोडे थोडे सब दुखी. बरं, यातनं आपण इग्नोर करतो ते आपल्या स्वतःच्या प्रॉब्लेम्स कडे आपण गांभीर्यानं का नाही पाहत, घाबरतो आपण. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना त्वाची शोधून आहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. जय जय रघुवीर समर्थ. संत सुखाचा विचार नाही करत, संत सर्व सुखाचा विचार करतात. जनी सर्व सुखी असा कोण आहे. तुका म्हणे, माझे हेची सर्व सुख, सर्व सुखाचे आगर. काहीतरी प्रॉब्लेम आहे सो. कोठे काही 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 कोठे काही. एक आहे
एक आहे एक नाही, एक आहे एक आहे एक नाही, कोठे काही कोठे काही कोठे काही कोठे काही कोठे काही कोठे काही सगळं आहे. असं आहे का कोणी? आणि याला आरंभ अप्रतिम आहेत हे 4 समास. मी फार पटकन उडवणार आहे ते. शब्द बरोबर नाही हा. कारण प्रत्येक ओवीचा विचार करत बसलो तर आपलं पुढं जाणारच नाही प्रवचन. आरंभ करतात समर्थ. जन्म दुःखाचा अंकुर, ज्या दिवशी जीवदशेचा जन्म झाला, देहाचा नव्हे. जीव नावाचा फॉर्म्युला तयार होण्याच्या आधी एक फॉर्म्युला तयार असतो, प्राज्ञ त्याला म्हटलंय. वेदांतातला हा विषय प्राज्ञ आहे ना. ते प्राज्ञ यः पठेत रामरक्षेमध्ये. म्हणजे जीवदशेचं रॉ मटेरियल म्हणजे प्राज्ञ आहे. त्याचं पुढचं स्वरूप जीवदशा. आणि तो जीव इच्छा ज्या धारण करतो त्या इच्छा पूर्ण करण्याकरता पंचमहाभूतांना भोगायचंय आपल्याला, म्हणून पंचज्ञानेंद्रिय धारण करतो. पंचमहाभूत कुठली? रूप नावाचा विषय, तेज नावाचा भोगायचा आहे आपल्याला. मग तेजाचा गुण कुठला आहे? तेजाचा गुण लक्षात घ्या. तिखटपणा हा मिरचीचा गुण आहे, गोडपणा हा साखरेचा गुण. म्हणजे गोडपणा साखरेत शिरला, तिखटपणा मिरचीत शिरला. तसं तेज कशात शिरलं? तर रूपात शिरलं. आपल्याला रूप भोगायचंय, मग डोळे नकोत का? आपल्याला शब्द भोगायचा आहे, अनुभवायचा आहे, मग कान नकोत का? हे वरचं बोलतोय, पण कान नावाच्या टोपणामध्ये श्रवण नावाचं ज्ञानेंद्रिय सॉफ्टवेअर बसवलंय. म्हणजे हार्डवेअर आहे कान कर्ण आणि सॉफ्टवेअर आहे श्रवणेंद्रिय. डोळा हे वरचं हार्डवेअर आहे आणि चक्षु नावाचं ज्ञानेंद्रिय आतनं बसवलंय. असं ते आतनं फिट केलंय. हे सांगण्यात परत वेळ नको जायला. अशी पंचज्ञानेंद्रिय, या नुसती पंचज्ञानेंद्रिय का? इकडून तिकडं जायचं असेल तर पंचकर्मेंद्रिय पाहिजेत. मला खायला खूप आवडतं, पण फळं तुम्ही त्या खोलीत ठेवली आहे. फळं काय अशी घरंगळत येणार नाही तिथपर्यंत. मला तिथे जायला पाय पाहिजेत ना, म्हणून पाय नावाचं कर्म करणाऱ्या इंद्रियाला कर्मेंद्रिय म्हणतात आणि ज्ञान घेणाऱ्या इंद्रियाला ज्ञानेंद्रिय म्हणतात. अगदी सोपं आहे बरं. तिथे ठेवलीत फळं, गेलो तिथे, पण उचलून कशी घेणार? म्हणून हात कर्मेंद्रिय. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी, या समीकरणाला जीव असे म्हणतात. तो जीव देहामध्ये आला, ज्या दिवशी तो आला तिथून प्रारब्धाला आरंभ झाला. पहिलं ते म्हणाले जन्म दुःखाचा अंकुर, तिथून स्टार्टअप आहेत ना सध्या. जन्म शोकाचा सागर, जन्म भयाचा डोंगर, चढेना ऐसा. कुठल्या कुठल्या जन्मी काय काय कर्म करून ठेवलेली असतात, पण कसले कसले प्रॉब्लेम्स असतात. ऐकलं की दुःखच होतंय हो. अमरावतीला आम्ही गेलो होतो, नाव सांगत नाही, फक्त खूप वाईट वाटलं मला. एका मोठ्या व्यवसायातले आहेत, त्यांचा स्वतःचा बंगला बिंगला, लग्न झालं, मूल झालं, छान मूल, छान छोटं बाळ. एक दिवस ते मूल हरवलं. पोलिसात दिलं, तक्रार अमकं केलं तमकं केलं, सगळं केलं, सापडलं नाही. 8-10 दिवस गेले. अहो तिकडे उन्हाळा खूप असतो ना, म्हणून टेरेसवर पहिला एकच मजला, फार उंच बंगला नव्हता, एकच मजला, आणि वरती गहू वाळत घातले होते. आणि गहू ज्या असे उभ्या कोठ्या असतात ना, त्या कोठ्या धुवून त्या बाईनी वरती नेऊन टाकल्या होत्या, अशा पालथ्या करून, अशा एवढ्या एवढ्या अशा. तर ते बाळ रंगत रंगत वर गेलं आणि आत पडलं आणि झाकण लागलं. आता मला ते समोर जरी दिसले तरी तो प्रसंग आठवतो. गेलं ते 7-8 दिवस, कोण गेलंच नाही वरती हो. बरं सगळं सुचलं या ना, पोलीस स्टेशन मध्ये जायचं सुचलं, वरती जिन्यावर जायला सुचायला काय प्रॉब्लेम आहे? काय करणार? याला कारण काय? फक्त प्रारब्ध हे कारण आहे, लक्षात घ्या. कुणाचं असं होऊ नये. म्हणजे आजही मला त्याचं सांगता नाही वाईट वाटतंय. आरंभ कुठून झालाय याला? यांचं ते कर्म कुठल्या तरी जीवनातला असणार. तो जन्माचा आरंभ, जन्म भयाचा डोंगर चढे नाहीसा.
आपण या ओव्या सिरियसली घेत नाही, वाचून खूप वेळ टाकलेल्या असतात. म्हणून समर्थ म्हणाले कधी वाईट वागूच नका, कारण भोगता जीवच आहे. प्रत्येक गोष्ट भोगताना जीव जातो. पुढे सांगतात जन्म कर्माच्या आठवणी खूप 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 मोठ्या मोठ्या गोष्टी समर्थांनी इथे सांगितल्या. पुढे सांगतात या ज्या शरीराचं आपल्याला इतकं कौतुक वाटतं, त्याला आरसा पाहिलं की असं करा तसं करा हे करा ते करा, ते एका सर्टन लेवल पर्यंत त्याला चांगलं नीट ठाकठीक ठेवलं पाहिजे, हे बरोबर आहे. पण ओव्हर ते परवा मी विनोद वाचला, तुम्हाला आवडेल तो, कारण तुम्ही संगीतातली मंडळी आहात. एक मुलगी प्रॅक्टिस करत होती, सरगम दिला होता तिला गुरुजींनी, सा सा रे ग ध नि सा सा नि ध ग रे सा. मन पो म्हणे ना, इतका मी असतो. वरच्या मजल्यावर आम्ही उतरलो होतो तिघं, म्हणजे साथीदार वगैरे. म्हणलं होता इथे म आणि प म्हणा, नाही म्हणे मी लिपस्टिक लावून बसली ना आता, ते डिस्टर्ब होते म्हणे माझे. टिंगल नाही करायची, जेव्हा तुम्हाला जायचं असेल तेव्हा ते करावं लागेल. तो प्रश्न मला अजिबात त्याच्याबद्दल बोलायचा नाहीये. अवास्तव आपण या देहाचं कौतुक केलं तर याचा अर्थ आपण देहाला माझा समजलो. आणि त्यांनी सांगितलंय देहाला माझं समजणाऱ्याला मृत्यू हसतो, तो मृत्यूचा आहे. देह कोणाचा आहे? देह हे काळाचे, धन कुबेराचे. तुकोबांनी सांगितलं हा काळाचाच आहे. म्हणजे काळ म्हणजे यम, मालक कोण आहे याचा? मी. कधी पण काही पण करू शकेल असा मी आहे का? त्या यम कधी पण घेऊन जाऊ शकेल की नाही? यम हसतो. फार अप्रतिम श्लोक आहे, मी केव्हा तरी बोललो असेल. मृत्यू शरीर गोप्तारम वसुभाजम वसुंधरा दुश्चारिणी हसती एव स्वपतिम पुत्र लालनाथ. तो कवी सांगतो या देहाला माझं 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 समजून जो अति सजवतो, अति त्याचं करतो, आणि जमिनी करता एक एक इंचा करता हे माझी बाजू होती तुझी बाजू असे भाऊ भाऊ किंवा ते लोक भांडतात, तेव्हा जमीन हसते त्या दोघांना आणि मृत्यू हसतो शरीराला माझं समजणाऱ्याला. कसं? श्लोक ऐका. मृत्यू शरीर गोप्तारम वसुभाजम वसुंधरा. मृत्यू शरीराला माझं समजणाऱ्याला आणि जमीन माझी माझी समजणाऱ्याला ती वसुंधरा पृथ्वी हसते. कशी? दुश्चारिणी हसती इव. एखादी दुश्चरित्र स्त्री असेल ती हसते आपल्या पतीला, परपुरुषापासून झालेल्या बाळाला. तो पती जेव्हा माझं बाळ म्हणून अशी जेलतं, ती स्वयंपाक करता करता हसते. येड मन, ती जोरात नाही हसत, कारण कळेल ना लोकांना काय दृष्टांत आहे वा. इतकंही शरीराला आपलं समजू नका. काय होतंय बघा. म्हणाले ज्या शरीराचं इतकं कौतुक करतो त्या शरीराचा जन्म पाहता शरीराचे मूळ. या ऐसे नाही अमंगळ, अत्यंत अमंगळ. कबीरांचा दोहा आहे, शिकता आयोजगमो. जन्मल्याबरोबर नाकात ते शिंकाच येतात किंवा रडतं, ते काहीतरी असं म्हणजे फेकण्याचा प्रयत्न करतं. पहिल्यांदा शिंका देऊन म्हणले जन्मात आलोय. कसला म्हणले शुभ शकून आलाय. आपणच आपल्या जन्मात शिंकलोय, माशी शिंकल्यासारखा. कसलं काय आलंय म्हणाले. किती कौतुक त्याचं करता. ते म्हणाले या शरीराचा विचार केला तर कसं आहे. वरी वरी दिसे वैभवाचे. काय पर्सनॅलिटी हो त्यांची. अंतरी पोतडे नरकाचे. जैसे झाकण चर्मकुंडाचे उघडताच नये. सामड्यानी झाकलेलं म्हणाले कुंड आहे, त्यात घाणच भरली आहे. यादी केली कुठे कुठे काय काय घाण आहे. समर्थ भागवतातली एक कथा सांगतो. शुकदेव राजाला भागवत सांगत होते, राजन ऐक एक गोष्ट. एक राजा होता, शिकारीला गेला. घरी भरपूर संपत्ती, अमकं तमकं सगळं व्यवस्थित, चांगल्या प्रकारची व्यवस्था, उत्तम उत्तम कपडे, पंचपक्वान्न. बसायला प्रॉब्लेम आहे का? असा तो गेला आणि आपल्या ग्रुप पासून चुकला हो. म्हणजे 2-3 गाड्या निघाल्यात समजा प्रवासाला, डबे त्या गाडीत राहिले आणि आपल्या गाडीत नुसत्या बिस्लरीच्या बाटल्या आणि ते टोल नाक्यावर अडकले. कसा बरं वाटेत हॉटेलही नाही, कसं होईल आपलं.
असं त्याचं झालं. बरं धोधो पाऊस आला, इतका पाऊस, घोडाही भिजला, तोही भिजला, सगळे अगदी परिस्थिती कठीण झाली त्याची. पण जेवढे कॉस्टली कपडे चपला घालाल ना तेवढे भिजल्यावर तेवढे त्याचं हे जास्त होतं ओझं. साधं आमचं उपरणं झटकलं, वाढलं, अंगावर घातलं, चालले. तुम्ही ते अमके दमके कोट असतात ना स्पेशल, भिजल्यावर काय होतं ते वाळायला पुढचाच पावसाळा होत. आता काय करावं इतक्यात त्यांना निबिड जंगल होतं. शुकदेव सांगतात निबिड जंगल होतं. त्या जंगलामध्ये व्याध राहत होता. व्याध, प्राणी मारणारा, ते विकणारा असा. त्यानं विचार केला ऍटलीस्ट झोपडीत तर जाऊया, पाऊस पडतोय, झोपडीत आत तर थांबू म्हणून टक टक टक, कारण कुठं तरी दिवा किलकिला दिसला त्याला त्या खिडकीतनं म्हणा काय, म्हणून असं टक टक केलं. व्याधानं ओळखलं राजा आहे, बोलवलं, महाराज हे काय अवस्था? म्हणले पाऊस. ठीक आहे म्हणलं, माझ्याकडे तुमच्यासारखी वस्त्र नाही, पण साधं धोतर बितर काहीतरी देतो मी तुम्हाला. म्हणून त्यानं जे होतं ते दिलं. पण इतकी लहान झोपडी होती, त्यात त्याने इतके प्राणी मारले होते आता नुकतेच, ते सगळे प्राणी सोलून त्यानं बांधले होते. असे तोंडबिंड अशी त्यांच्या शेपट्या डोळ्यासमोर आणा, घाण वास सगळा. बरं ते काय, त्याच्यात मूत्र विष्ठा असतेच हो, ते सगळे बांधलेले होते, ते असे गळून जाईल त्याचं रक्त म्हणून. बरं तो त्याच्यातच झोपला होता कुठेतरी पलीकडे. बरं त्याच्यात त्याला राहायची सवय होती हो. एक ते वपू काळ्यांची कादंबरी नाही का, ते म्हणले हिमालयात गेलो, मनालीला तब्येत बिघडली तिथल्या शुद्ध हवेनी, परत आलो आणि मिठी नदीचा तो घाण काळ्या पाण्याचा वास आला, तेव्हा कुठं बरं वाटलं, श्वास भरून घेतला म्हटलं मी. असं करून तसं तो झोपला होता. पण राजाला ते सफोकेट झालं हो. राजा बरं तिथं झोपायला जागा नाही म्हणून राजा त्याचं काय धोतर बितर नेसला, गरम गरम काय दूध बीत काहीतरी त्यांनी दिला, असं बसून राहिला. कारण सगळीकडं असं लहान झोपडी ना, असं लोंबते, इकडे डुकराचं, रानडुकराचं तोंड आलंय, इकडे ते वाघाचं तोंड आलंय, ते आय करून असं सगळं. बरं सालं काढलेली त्यांच्या अंगावरची, ते रक्त गळतंय, मूत्र गळतंय, दुर्गंध, विष्ठा, आणि इतका ये बात आहे. असा तो बसलाय, डोळ्यासमोर आणाय सगळं घाणेरडा आवाज. पण हळूहळू हळूहळू तो अडॅप्ट झाला त्याला, पण टेकून झोप लागली त्याला. मग त्याला लवकर उठायची सवय नाही. 6 वाजले 7 वाजले, तो म्हणला महाराज चला की आता. थोड्या वेळाने तो ऍडिक्ट झाला. आधी अडॉप्ट झाला होता, मग ऍडिक्ट झाला. तो म्हणला नको, मला इथंच बरं वाटतंय, छान वाटतंय. शुकदेव सांगतात ऐक राजा परीक्षिती, इतकं घाण सगळं आहे, त्याच्यात तो राजा थांबला. योग्य आहे का वागणं त्याचं? राजा म्हणला मूर्ख आहे तो राजा. राजा परीक्षिती सांगतोय मूर्ख आहे तो राजा. अरे घरी एवढं वैभव आहे, चांगल्या प्रकारचं काय अत्तराचे ठाणवाया लावल्यात, अत्तर घातलीत, त्या दूध हे नाही घातलं, तेल नाही, अत्तराच्या दिवे लावलेत, चांगल्या प्रकारची राजवस्त्र, अन्न उत्तम उत्तम चांगल्या सुगंधी, ते सोडून त्या घाणेरड्या झोपडीत सगळे घाण लोळतायत, कातडी अशी लोंबतायत, त्याच्यात कशाला बसलाय आणि रमलाय कशाला? नाईलाज झाला होता, ठीक आहे. शुकदेव म्हणाले तो राजा तू आहेस. मरणाला घाबरतोस म्हणजे काय? या आतडी बितडी याच्यात जो आहेस ना, त्यातनं जायला घाबरतोयस. आपलं खरं वैभव निजानंदी आम्ही बांधी आले घर, आपलं घर खरं स्वरूप इतकं आनंदाचं आहे, ते सोडून आपल्याला देहाचं रक्षणच करावं असं वाटतं की नाही, त्यातच राहावं असं वाटतं की नाही. काय काय याच्यात समर्थ सांगतात ऐका. जैसे झाकण चर्मकुंडाचे उघडिताच नाहीये, चांबड्याचं बंद केलेलं असं एक कुंड आहे, त्याच्यात काय म्हणले कुंड धुता शुद्ध होते. बादली म्हणा किंवा ज्याच्यात आपण पाणी भरतो ते शुद्ध होतं. ह्याला कधी धुणार हो आतनं? यास प्रत्ययी रोज रोज धुई येते, तरी दुर्गंधी देहाते शुद्धता नाही. कुठं कुठं काय काय म्हणले अस्थि पंजर उभविला, हाडाचा सांगाडा केला बरं का, शिरानाडी गुंडाळला, शिरानाडीने गुंडाळला, आणि सांदो सांदी भरीला, म्हणजे सिमेंट मारतात तसं मांस मारलंय. काय समर्थांची दृष्टी आहे. मेद मांसे सरसाविला, सांदो सांदी भरोनी बरं का. पण इकडून तिकडं मुख्य काय, अशुद्ध ज्याला म्हणतात, अशुद्ध म्हणजे रक्त, रक्ताला म्हणतात अशुद्ध, कारण ते सारखं शुद्ध होत असतं हार्टमध्ये आणि किडण्यांमध्ये व्यवस्था असते ती, आहे की नाही? आणि तेच फेल होतं की नाही, हार्ट फेल नाही तर किडन्या फेल असं होऊ शकतं.
अशुद्ध शब्द शुद्ध नाही, तेही भरले असे देही, नाना व्याधी दुःखे तेही अभ्यंतरी. म्हणजे नरकाचे कोठार भरले. देहाची निंदा करतायत. हे नरक आहे. आत बाहेरी लीडबिडले, मूत्र पोतडे जमले दुर्गंधीचे. काय काय सुरुवात केली समर्थाने. कितीही तुम्ही चांगल्या प्रकारचं पाणी प्या, गंगेचं पाणी म्हणले हे स्पेशल अल्कलाईन वॉटर. दुसऱ्या दिवशी काय त्याचं. कारण कुठलंही अंगात न येणारं पाणी दुर्गंधी आहे. घाम्यानं येवो किंवा मूत्राने येवो, जे आत आहे ते बाहेर पडतंय की नाही. पिताना कसं होतं पाणी शुद्ध, बाहेर पडताना कसं अशुद्ध. म्हणजे काय होय आतमध्ये, आणि त्याच्यात आपण रमतोय. किती रमताय समर्थ म्हणाले. त्याचा उपयोग करून घेणं हा भाग वेगळा झाला. पुढे सांगतात, पोटात किडे होतात ना, जंत किडे आणि आतडी, नाना दुर्गंधीची पोतडी, अमूप लवथवती कातडी कांटाळवाणी. आतमध्ये इतकं काय काय लोंबतंय. आता कालच मी बातमी वाचली, त्या चायना का कुठल्या जपान काय देशामध्ये नाकाला इथे रक्त येते म्हणून मोठं ऑपरेशन केलं. एवढे 150 किडे निघाले त्या बाईच्या नाकातनं. काल मोठी बातमी होती. आमचे 150 नसतील, 1.5 किडा काहीतरी आहे की. असं शक्यच नाही. शरीरात आपण सोडून खूप आहे आपल्या पोटात, कुठेतरी असतच. कॅन्सर म्हणजे काय, जंतूच आहेत ते. अमुक म्हणजे काय, हे आपण म्हणजे असं बोलायचं नसतं, हे बरोबर आहे. पण समर्थ म्हणतात केव्हा तरी स्वतःशी बोल आहे. पुढे सांगतात, सर्वांग असं शिरप्रमाणे. सगळ्यात चांगलं काय तर डोकं धरतो की नाही आपण, कोणाचं डोकं, म्हणजे इथून एवढं सगळ्यात चांगलं. सर्वेषु गात्रेषु शिरप्रधान. लग्न ठरताना कशावर ठरतं, कशी दिसते, कसा दिसतो, त्याच्या आतमध्ये काय सोडून द्या. ते म्हणाले तिथे सर्दी झाल्यावर काय होतं, आपली ती सर्दी, दुसऱ्याचा तो कोरोना. उठे घाणी फुटा श्रवण. कान फुटतात बघा, लहानपणी शाळेत बिळेत आपण अनुभवलं असेल. एकदा कान फुटला ना की इतका घाण वास येतो शेजारच्या नाव. त्या कानाचं रक्षण करतो की नाही आम्ही. विवेक नावाची गोष्ट समर्थ नंतर सांगणार आहेत. डोळे इतके चांगले, वा यांचं. नेत्र कमल, कमल नेत्र. थांबा चिप्पड काढू दे म्हणले. डोळा निघती चिपडे समर्थ म्हणाले. नाकी दातनी मेकडे. पुष्कळ लोक कीर्तन प्रवचनात बसतात ना, म्हटलं झाले का वेलदोडे काढून. काय कौतुक त्याचं देहाचं करायचं. समर्थ निंदा करतायत पण कशा स्टाईलनी करतायत. प्रातः काळी घाणी पडे मुखी मळा सारखी. सकाळी ब्रश करताना अरे अरे आपलं आपल्याला नको वाटतंय हो. पुढे सांगतात समर्थ, यानंतर तर सिक्सर मारली आहे समर्थाने. पोटी घालिता दिव्यान्न. एक शुकविष्ठा संवाद नावाचा संवाद वाचला मी. शुकांचा विष्ठेचा संवाद. शुकदेवांना म्हणे जनकाने पाठवलं, जगातली घाणेरडी वस्तू घेऊन ये, निरुपयोगी घाणीतली घाण वस्तू घेऊन ये. निघाले, खूप फिरले हो. सगळ्याचा उपयोग आहे हो. कचरा पडलाय, अहो कचऱ्याचा उपयोग आहे जाळण्याकरता. निर्माल्य पडले, अहो निर्माल्य सुद्धा डोक्यावर घेतात, ते सुद्धा खत म्हणून चालतं. विचार करतात, कारण गुरुकडे घेऊन जायचं हो. काहीतरी आपल्या वेड्यासारखं घेऊन बटाटा घालून सोनं काढाय असं नाही करता येणार. गुरूंकडे जायचंय, काय नेऊ बरं. त्याज निरुपयोगी वस्तू घेऊन हा प्रश्न आहे. ते म्हणतात फाटकं वस्त्र सुद्धा गाडी पुसायला उपयोग आहे की नाही. रबर बँड पडले, उपयोग आहे की नाही. एकही वस्तू त्यांना 2-4-8 दिवसामध्ये अशी दिसली नाही की जी पूर्ण त्याज्य आहे. आणि असे शुकदेव पहाटे आंघोळीला नदीवर गेले आणि येत होते, इतक्यात त्यांचा पाय भरला शीमध्ये. म्हणले आहे वस्तू सापडली. घेऊन जाणं शक्य नाही पण नाव घेता घेऊन जाता येईल. म्हणले हा तुझंच नाव सांगतो म्हणले आता मी.
त्यांना की सगळ्यात त्याज्य आहे. ती विष्ठा बोलायला लागली. म्हणे कल्पना आहे, पण किती छान कल्पना आहे. हिसाब नीती कथा असतात ना, नीती कथा आहेत, हिसाब नीतीच्या कथा. सिंह म्हणाला, वाघ म्हणाला. वाघ म्हणतो का कधी काही? सध्या तर काही म्हणणं सोडूनच दिले ते. क्षमा करा. ती विष्ठा बोलायला लागली, ओ महाराज, माझा असा नका अपमान करू. काल मी श्रीखंड होते, तुमच्यासारख्याच्या पोटात गेले म्हणून माझी ही अवस्था झाली. काय समर्थांची ओवी हो. आपण याला चांगलं समजतो, पण याच्यासारखं अहो सगळ्यांची विष्ठा चालते. गायीची विष्ठा माणसं सारवायला वापरतात. पंचगव्य केलं ना तर ते घ्यावं लागतं. चिमणीची चाल नाही का, त्या मेहंदीत घालतात. सगळं माहिती मला. कावळ्याच्या विष्ठेमध्ये पिंपळाच्या किंवा वडाच्या बिया असतात. उगाच त्यांना पिंड नाही द्यायचा काही. मला तर कावळ्यासारखं कोणीच, सगळ्या पक्ष्यांमध्ये मला कावळा सगळ्यात प्रिय वाटतो. तो म्हणतो का वळा, का वळा, सरळ सरळ असं सांगण्याचा भाव असा. आणि अशा या देहामध्ये आपण कारागृहासारखे राहतो म्हणाले. समर्थांची ओवी आहे. ऐशा कारागृही वस्ती, आणि अशा कारागृहाला घेऊन आपण आईच्या कारागृहात राहतो. बहुहिंपुटी होई जे माय पोटी, मनाचे श्लोक. नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडले गर्भवासी, अधो मुखरे दुःख त्या बाळकासी. जय जय रघुवीर समर्थ. आज आपल्याला त्याचं स्मरण नाहीये, पण भागवतात विषय आला, दासबोधात विषय आला अनेक ठिकाणी, की जेव्हा आपण तिथे आलो तेव्हा किती त्रास झालाय माहिती का आपल्याला. आईनं जरा कमी जास्त काही खाल्लं की त्या कटवामलं तीक्ष्ण रसाने आपलं अंग पोळतं, त्रास होतो. मग गुळगुळ असं आतमध्ये. मग तेव्हा काय करतो तो, तेव्हा म्हणाले भागवतातला विषय हा. बरं, भागवतातही हा विषय आधी आलेला आहे. ते म्हणाले तेव्हा आपण प्रार्थना करतो, तेव्हा आपण ज्ञानी असतो बरं का. आईच्या पोटात असताना आपल्याला सगळं कळत असतं की आपण अज्ञानामुळे जन्माला आलो, आपल्याला दुःख होतंय. आता दुःखातच आपण ज्ञानी असतो की नाही, सुखात आपण अज्ञानी असतो. तेच तिथं वाईट 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 काही काही झालं ना की सगळं अंतर्मुख होतात मनुष्य. आणि अंतर्मुख झाल्यावर आतमध्ये ज्ञानच ठेवले. आपलं कोणी नाहीये, पैसे नाहीयेत अजिबात, आरोग्य बरोबर नाहीये, सगळं जग आपल्याला धिक्कारतंय. अशा वेळेला आपल्याला अंतर्मुखता प्राप्त होते की नाही. गंभीर होतो मनुष्य, खरंच कोण आहे माझा. आपण अनेकदा ऐकलेलं आहे की भरलेला खिसा आपल्याला बाहेरून जग दाखवतो आणि मोकळा किस्सा आपल्याला जगाचं अंतरंग दाखवतो. असं होतच. तसं आईच्या पोटात असताना आपण प्रार्थना करतो त्या सिस्टीमला, देवाच्या. देवा देवा सोडविसी येथून, जर सोडवलंस तरी मी स्वहित करीन. पुन्हा गर्भवास हा चुकवीन, पुन्हा न ये येथे. करशील का माझ्यावर कृपा एवढी. नंतर विसरतो. जसं निवडून येण्यापूर्वी असंच म्हणतात की नाही, असा एखादा महापुरुष असतो की ते करतो बोललेलं, पण आतापर्यंत 70 वर्ष मला निवडून द्या. नंतर विसरले, आम्ही कुठं म्हणलो होतो काय. तसं आपण करतो, हे सांगणं चाललंय त्यांचं. आणि मग झालं असं की गर्भामध्ये असताना म्हणे सोहम सोहम, बाहेर येता म्हणे कोहम, ऐसा कष्टी झाला बहु गर्भवासी. कधीतरी असं वाटत नाही जीवनामध्ये की अरे आपण गर्भामध्ये देवाला वचन दिलंय, थोडं तरी नाम घेऊया, काहीतरी साधना करूया. नाम असंच नव्हे, तुम्हाला योग्य वाटेल ते. ती तळमळ त्यावेळेला राहत नाही जेव्हा सगळी सुख प्राप्त होतात. शेवटच्या वेळेला ते परत आठवतं. एकाने छान सांगितलं, बचपन ने बतलाया धराधाम सत्य है,
यौवन ने सिखलाया अर्थ काम सत्य है, और पिंजड़े का पंछी जब छोड़ गया पिंजड़ा तो रस्ते ने बताया राम नाम। कधी गंभीरता येणार माझ्या जीवनात? एन्जॉयमेंट मध्ये सुद्धा गंभीरता आतमध्ये आपल्याला बाळगता येऊ शकते. जसं आई काही काम करत असेल तरी आत्ताच्या तान्या बाळाला जन्म दिलाय तिनं, महिन्याचं 2 महिन्याचं बाळ आहे, तिकडे तिचं लक्ष असतं ना. असं आपल्याला आपल्या स्वहिताकडे लक्ष ठेवणं अशक्यच आहे काय? वाहूनच गेलं पाहिजे काय सगळ्या जगातल्या या विचारांच्या प्रवाहाबरोबर? समर्थ म्हणाले पण हे कळत नाही, त्यावेळेला कळत नाही, दुःख व्हावं लागतं मग कळतं. काय सांगू म्हणाले तुम्हाला, यानंतरच्या दुःखाचं वर्णन करतात. आता त्या बाळाचा जन्म झाला, काही वेळा मरणही येतं तिथे, उलट बिलट आलं तर चिमटे काढून करतात, मेलं, आई तरी मरते नाही तर हे तरी मरतं. परवा एकाने प्रयत्न केला याच्यावर YouTube वरती हे पाहिलं, आपण वाचली असेल ती बातमी, आणि आपल्या बायकोची डिलिव्हरी घरी करण्याचा प्रयत्न केला, ती पण गेली आणि बाळ पण गेलं. काय अतिशहाणपणा करायची गरज होती का? आता दुःखच की नाही, दुसरं लग्न बिग्न करेल पण मनाला जे वाटलंय ते काय? किंवा आता ते लोक त्याला नंतर कारण ते जर त्याचं क्रियमाण त्यांचं प्रारब्ध होतं का याचं क्रियमाण कर्म होतं ते आपल्याला पत्रिकेवरनं बघायला लागेल. पण त्याचं जर ते क्रियमाण कर्म असलं म्हणजे पुढचं प्रारब्ध त्यांनी बनवलं असलं तर ते दोघं मिळून याला मारणार आहेत कुठल्या तरी जन्मी. असं मल्टिप्लाय होत जातं. म्हणून सावधान राहायचंय. पुढे सांगतात चुकून जन्म झालाच तरी बाळपणचे किती दुःख असतात. त्याला गॅसेस होतात, आईला वाटतं भूक लागली, ती अजून दूध पाजते, किंवा त्याला खालून काहीतरी चावत असतं. समर्थांची ओवी आहे, माता कुरवाळी वरी वरी वरवर परी पीडाचे लागली अंतरी ते मायेसी न कळे अभ्यंतरी दुःख होय बाळक. असे कारण त्याला बोलता येत नसतं ना, अगं काय करतेस, मला इकडं विंचू चावतोय, असं बोलता येतं का त्याला? नाही बोलता येत. त्याचं ते प्रारब्ध त्याला भोगावं लागतं. आणि या परिस्थितीत जर आई मरून गेली तर आई हे सर्वस्व आहे त्यावेळेला त्याला. क्षणभरी मातेसी न देखे तरी आक्रंदे रुदन करी दुःखे ते सामयी माते सरिखे आणिक काहीच नाही. त्या वेळापुरती तेवढ्या काही काळ. अहो ब्रह्मदेव जरी आला, समर्थ म्हणाले जरी ब्रह्मादिक देव आले नवे लक्ष्मीने अवलोकिले तरी नवचे बुझाविले आपुले माते वाचुनी. बर सुख पावे माते जवळी दुरी करिताची तळमळी अति प्रीती तये काळी मातेवरी लागली. प्रत्येकाचं होतं. हे जरी टिकतं का काही नाही. पुढे काय, तव ते माते समरण आले. तुकोबांचा अभंग आहे बरं. दुःख बांधिवरी आहे हा संसार, दुःख बांधिवरी आहे हा संसार, दुःख बांधिवरी आहे हा संसार, दुःख बांधिवरी आहे हा संसार. सुखाचा विचार, सुखाचा विचार, सुखाचा विचार कोठे नाही, सुखाचा विचार, सुखाचा विचार कोठे नाही, कोठे नाही, सुखाचा विचार, सुखाचा विचार, सुखाचा विचार. सुखाचा विचार. ऑर्गन
सुखाचा विचार कोठे नाही हे किती सुखात सांगतायत. सुखाचा विचार कोठे नाही, कोठे नाही, कोठे नाही, कोठे नाही. दुःख बांधिवरी आहे हा संसार, दुःख बांधिवरी आहे हा संसार, दुःख बांधिवरी आहे हा संसार. लहानपणी ज्याची आई नसते त्याची परवड काय होते हे त्या अवस्थेतनं गेलेल्यालाच कळेल. माझ्या ज्ञानोबांना आई पण नव्हती न वडील पण नव्हते. दारादारात जाऊन विचारतात, मला शुद्धीपत्र द्या रे, आम्हाला शुद्धीपत्र द्या रे कोणीतरी, आम्ही शुद्ध झालो, समाजाने स्वीकारा रे आम्हाला. आणि तेव्हा त्यांना ज्या सुचल्यात ना त्या विरहिणी आहेत. आई वडिलांना, वडील तर गेलेत पण आईला टाकून माझे समर्थ 12व्या वर्षी घरातनं निघून गेले आणि एकटे राहत आहेत 12 वर्ष. 1-2 दिवस नाही, भिक्षा मागून जेवताय. आणि संध्याकाळची कातर वेळ, त्यावेळेला इतकं तळमळ वाटायची, घरची आठवण यायची, समर्थांची करुणाष्टक आहे की घरी सगळं उत्तम आहे, घरे सुंदरे सौख्य नाना परीचे, परी कोण जाणेल ते अंतरीचे, मनी आठवी ताचे तो कंठ दाटे, उदासीन हा काळ कोठे न कंठे. ही दुःख कमी जास्त प्रमाणात प्रत्येकाला येतात. ज्या लोकांनी याचं भांडवल करून आपलं कल्याण केलं त्यांच्या कथा अशा होतात. नाही तर असे आई वडील नाहीत म्हणून व्यसनाला लागलेली मुलं आहेत, गुंड झालेली मुलं आहेत, लोकांना त्रास देणारी झालेली मुलं आहेत. समर्थ जीवनामध्ये केवळ हे सुखाचं आहे म्हणून सगळं ग्रीन ग्रीन आहे म्हणून त्यात रमून जाऊ नका, याकरता गंभीर चिंता लागली पाहिजे. याकरता हा समास लिहित आहेत, लक्षात घ्या. त्याशिवाय परमार्थाला मजा येत नाही हो. खरंच माझं, आणि यातनं हे लहानपणी ज्यातनं गेलाय ना तो जो, त्याच्या जीवनात खरंच गंभीरता असते. कष्ट करीत 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 मोठा झाला. काय पहिल्यांदा सुख आणि नंतर दुःख, याच्या विरुद्ध पहिल्यांदा दुःख नंतर सुख. पहिल्यांदा ज्याच्या जीवनात खूप दुःख आलं त्यानंतर सुख भोगताना सुद्धा त्याचा बॅलन्स जात नाही. समर्थ सांगतात, तव ते माते समरण आले, प्राणी पोरटे झाले, दुःखी झुरणी लागले आई आई म्हणून. आई पाहता दिसेना, दीनरूप पाहे जना, आस लागली से मना आई येईल म्हणून. माता म्हणून मुख पाहे, कुठल्याही स्त्रीकडे पाहतो तव ती आपुली माता नव्हे, मग हिमासले राहे दैन्यवाणे. त्या बाळाची कथा वर्णन करतात ते. नाही म्हणले, अशी नाही आई गेली, ही पॉसिबिलिटी कॅन्सल करा दुसरी. अथवा माता ही वाचली, ऍडमिट केली, परत आली ती, माया लेकुरा भेटले झाली, बाळ दशा ते राहिली दिवसेंदिवस, आता लहानाचा मोठा होतो. पुढे माता आईचं वेळ संपलं. बरं, पुढे लो लागला, लो म्हणजे छंद, लागला खेळाचा, कळप मेळविला पोरांचा, आल्या गेल्या डायाचा, डावाचा आनंद शोक वाहे. विट्टी दांडू, आई पुन्हा पुन्हा सांगते, अरे जेवायला चल, लक्ष नाही त्याच्यातच. होतं की नाही बघा, साधारण प्रत्येकाचं कमी जास्त असं आहे. लेकुरामध्ये खेळता नाठवे माता आणि पिता, तव तेथेही अवचिता दुःख पावला, पडले दात, फुटला डोळा. कमी जास्त त्रास आहे. मोडले पाय, झाला खुळा, गेली माज अवकाळा ठाकून आली, गेला माज अवकाळा ठाकून आली. काहीतरी लागलं, वेळ लागलं, काहीतरी विचित्र झालं, बोलायला लागले लोक. समाज त्रास देतो तो वेगळाच. एक म्हणती बीरदेव, एक म्हणती खंडेराव, एक म्हणती नाही होती वावटी हे लागली, हडळ आहे ना तिकडे चिंचे खाली. प्रत्येक जण वेगळं म्हणतात. एक म्हणते हा वाचे ना, एक म्हणते हा मरे ना. किती कन्फ्युज करतात आपल्याला. भोग भोगतो नाना पापास्तव. पुढे सांगतात, नाही यातही मोठा झाला बा,
हळूहळू मोठा होतोय, शिकला थोडासा, इतकेही करून वाचला, मार मारू शहाणा केला, लौकिकी नेटका झाला नाव राखी आईसा. झाला बा पोरं मोठी आमची. पुढे माये बाप लोभास्तव, संभ्रमे मांडीला विवाह. पुढचं संकट. आमचे गुरुजी सांगतात आपली बायको इतकी भांडखोर आहे, कटकट कटकट होते, हे कळून सुद्धा माणूस पोराचं लग्न लावतो की नाही म्हणले. बर झालं, आता त्याचं लग्न ठरलं बिरलं की काय होतं, तेच सर्वस्व वाटायला लागतं. समर्थांनी वर्णन केलंय की वऱ्हाडी वैभव दाटले, देखो ना परमसुख वाटले, मन हे रंगून गेले सासूरवाडी करे. आता आई वडील दुर्लक्षित, माये बापे भलतैसे असावे, परी सासूरवाडीस नेटके जावे, द्रव्य नसेल तरी घ्यावे ऋण काळांतरे. बर का, अंतर्भाव ते सासूरवाडी, माये बापे राहिली बापुडी, होताची सर्वस्वी कुडकुडी, तितुकेच कार्य त्यांचे. नोवरी आल्या घरा, बायको घरी आली, अति हव्यास वाटे नरा, म्हणे मज सारिका दुसरा आणिक कोणीच नाही. तुकोबांचा तर अप्रतिम अभंग आहे. तुका म्हणे केला बयने गाढव, बयने गाढव, तुका म्हणे केला बयने गाढव, बयने गाढव, तुका म्हणे केला बयने गाढव, बयने गाढव, तुका म्हणे केला बयने गाढव, बयने घेतली से धाव मनासवे, मनासवे, घेतली से धाव मनासवे, घेतली से धाव मनासवे, मनासवे, तुका म्हणे केला बयने गाढव, बयने गाढव, तुका म्हणे केला बयने गाढव, बयने गाढव, तुका म्हणे केला बयने गाढव, बयने गाढव. एक माणूस म्हणून तिच्यावर प्रेम नाही करत बरं, तो भोगवस्तू म्हणून प्रेम करतो. समस्या कुठे लक्षात घ्या. माणूस म्हणून कोणावरही प्रेम करू शकतो, तीच सर्वस्व गाढवासारखं. आणि नंतर ती ऐकवते, गाढव आहात तुम्ही. तेच म्हणतात ते. मला मगाशी मेसेज पाठवलाय का नाही, आमच्याकडे म्हणाले पद्धत आहे, स्त्री गरीब असेल ना, सरळ असेल ना स्वभावानं, तिला गाय म्हणतात, आणि मनुष्य सरळ असेल त्याला गधा म्हणतात. समस्या कुठं होते लक्षात घ्याल. समर्थ सांगतात पूर्वीच्या काळी लग्न लवकर होत असत, म्हणजे प्रपंच या दृष्टीनं नाही लग्न, ते ती मुलगी आपल्या घरात सूट झाली पाहिजे या दृष्टीनं लग्न असे. आणि लग्नाचा विधी ऋतुफल शोभन नावाचा संस्कार म्हणजे दुसरं लग्नच, मग खऱ्या अर्थानं संसार. समर्थ ते सांगतायत, संभोग नसता इतका प्रेमा, योग्य झाली या उल्लंघी सीमा, प्रीती वाढविती कामाकरिता प्राणी गुंतला. ती पण स्टाईलिश ते बोलणं ठरलेलं असतं. कोवळे कोवळे शब्द मंजुळ, मर्यादा लज्जा मुख कमळ, वक्त्र लोकने केवळ ग्रामज्जाचे मैंदावे. अगं बाई, सगळा अभिनय नको. इथे कुठली निंदा करणं चाललं नाही लक्षात घ्याल. कशा पद्धतीनं ते स्वतःचं कर्तव्य विसरू शकतात, कारण पुढच्या कर्तव्य विसरण्याच्या ओव्या आहेत. व्यवसाय करिता बाहेरी, मन लागले से घरी, क्षण क्षणा अभ्यंतरी स्मरण होय कामिनीचे. घरची आठवण, लवकर जाऊ का ऑफिस मधून आज, नंतर तोच उशिरा यायला लागतो. कामोपभोगा करता आसक्ती हा दोष सांगतायत समर्थ. प्रेम म्हणून आसक्ती असू दे की काही प्रश्न नाहीये, प्रेम असू दे. पुढे सांगतात फसवाफसवी अशी होते, म्हणले ओळख काढून जसे चोर आपले प्राण घेतात, तसं माणसाला जीवन गेल्यानंतर वाटतं. आणि मग ती जो कोण नवीन सुनबाई आली, तिला जर कोणी काही घरातलं बोललं, अगं सुनबाई असं करू नये, आपल्याकडे सोहळं ओळख बऱ्यापैकी आहे, आधी देवाला नैवेद्य झाल्याशिवाय आधी खाऊ नये. हा, मला भूक लागली, मी खाऊन घेतलं, माणूस काही आहे की नाही काही. अरे पण बाळा, त्यातलं खाऊ नये, दुसरं काही करून खा ना.
हाला मग घरी आल्यानंतर 2चं 4 करून सांगायचं. हो ऐकलत का? दुसरं काय केलंय म्हणलं मी आतापर्यंत. तुमची आई असं बोलली मला. हो ए म्हातारे, असे ओविलिले तया भार्येचे नि कैवारे माये बापाचे नीच उत्तरे, बोलून या तिरस्कारे वेगळा निघे. हे खूप लक्षात घेण्यासारखं आहे की समस्या एकत्र, भांडी एकत्र ठेवली की वाजणार आहेत ना ती. म्हणून हे खूप लहानपणी ऐकलं पाहिजे की काही झालं तरी मी तर नेहमी सांगतो, दोघींना समोर बसून दम दिला पाहिजे त्यांना उद्यानं, आईला आणि बायकोला. माझं करिअर महत्वाचं आहे, तुमचा युगो महत्वाचा नाही आहे. भांडण बिंड केलं तर याद राखून राहा, दोघींना पण सोडून जाईन मी. पण हल्ली नवऱ्यातच काही ते फ्रीज मधलं खाऊन खाऊन फ्रीज झालेत होते. जरा ती म्हणते मी जाईन माहेरी. मला हे का सांगायचं लक्षात, इतकं प्रेम करावं की प्रेमाने जिंकायचं बायकोला, प्रेमाने जिंकायचं. आईवर बायकोवर प्रेम केलं की आई करता प्रेम उरत नाही. स्टॉक संपला का वाढवा स्टॉक. आणि मुलीनी सुद्धा ही गोष्ट आहे, नुसतं ऐकायचं नाही, आपण सुद्धा सांगायचं पाहिजे नवऱ्याला की तू आम्हाला मिळालायस, तू तुझ्या आई वडिलांच्या कष्टामुळे मला मिळालायस, तू आता जो शिकलायस तो त्यांच्या कष्टामुळे, त्यामुळे तुला त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. मी आहे त्यांच्या बाजूला. काय विषाद आहे त्याच्या बावळ्यासारखं वागायची सगळ्या. आणि त्या सासू सासऱ्यांनी पण विचार करावा की आमच्या घरात ही मुलगी आली, एक परक्या घरातलं फूल आलं इथे, ते फुलवावं, कळीसारखं आहे, फुलवावं का कोमेजून टाकावं. समस्या इथेच आहे की माणसं हे ऐकायला जात नाही, ते सिरियल बघतात आणि नंतर घरात वागतात. प्रेम नावाची गोष्ट, समर्पण नावाची गोष्ट नको का? आपल्या कुटुंबाकरता, आई वडिलांकरता, बायको करता किंवा बायको नवऱ्याकरता समर्पित नसेल तर काय लॉजिंग बोर्डिंग आहे का ते नुसतं? हे समर्थ सांगतायत. आणि मग वेगळं घर मांडतो तो, पॉसिबिलिटीज सांगतायत समर्थ दुःखाच्या. सगळ्यांना सगळं होतं असं नाही, पण काहीतरी होतं म्हणून सावध राहा हे सांगणं चाललंय. झालं वेगळा निघाला. कुणा करता निघाला? स्त्री कारणे. 8-10 ओव्या आहेत. स्त्री कारणे लाज सांडिली, स्त्री कारणे सखी सोडिली, स्त्री कारणे विघडली सगळी जीव लगे, स्त्री कारणे देह विकला, स्त्री कारणे सेवक झाला, स्त्री कारणे सांडवला विवेकासी, स्त्री कारणे लोलंगता, स्त्री कारणे अतिनम्रता, स्त्री कारणे पराधीनता अंगकारली, स्त्री कारणे लोभी झाला, स्त्री कारणे धर्म सांडिला, स्त्री कारणे अंतरला तीर्थयात्रा स्वधर्म, स्त्री कारणे सर्वथा काही शुभाशुभ विचारिले नाही, तनु मनु धनु सर्वही अनन्य भावे अर्पिले, स्त्री कारणे परमार्थ बुडविला, प्राणी स्वहितास नाडाला, ईश्वरी कानकोंडा झाला, स्त्री कारणे कामबुद्धी, एके स्त्रियेचेनी गुणे ब्रह्मांड मानिले ठेंगणे, जीवलिगी अवघी पिसून ती शत्रू वाटली. आई वडील शत्रू. उलटही होतं, एखादी मुलगी मुला करता असं करते नाही का. ती श्रद्धा नावाची मुलगी पालघरची, आई वडिलांना म्हणली मी मेले तुम्हाला, गेली निघून. वडील म्हणत होते अगं बाळा थांब, आपण बघूया, प्लॅनिंग करूया, व्यवस्थित लग्न करूया. 10 वेळा भेटून आले तिथे ते. आणि ज्यांना ती म्हणली मी मेले ज्याच्या करता, त्यांनीच तिचे 36 तुकडे केले फ्रीज मध्ये ठेवले ना. हे असं नकोय हे सांगतायत समर्थ की डायलॉग असला पाहिजे, छान प्रपंच प्रपंच करावा नेटका. म्हणजे चांगला रंग असावा नव्हे, नेरोलॅक पॅन्ट मग तो नेटका नव्हे. इथे प्रेमाचा रंग असावा, तिथे जरा कमी जास्त चालेल. पुढे सांगतात ते तरी कन्फर्म आहे का? जिच्यावर एवढा भरोसा ठेवला ती शरीरानं निघून जाते नाही तर मनानं निघून जाते. लांगुल चालन करणारे पुरुष स्त्रियांना आवडत नाहीत. थोडे दिवस वा 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 छान वाटतं, काय बावळट आहे येडं. कारण धनी मातुर देवा माझा वाघावानी असू दे, असंच प्रत्येक स्त्रीला वाटत असतं. स्त्री ही पराक्रमावर प्रेम करते, लक्षात घ्या. विषय सुख आणि आकर्षण आणि त्यांच्याकरता लांगुल चालन अशा पुरुषाला ती नंतर बायल्या म्हणतात. त्याला चाल ना मागे मागे नाही. एक प्रेम हा, ती पुन्हा सांगतो, ती किंवा तो एकमेकांचा उपभोग वस्तू आहे म्हणून केलेलं प्रेम खूप दिवस टिकत नाही. कारण उपभोग संपला की प्रेम संपतं. समर्थांची ओवी, जीव जीवात घालावा, आत्मा आत्म्यात मिसळावा, राह राह शोध घ्यावा परांतराचा. ओळखून वागणं. म्हणून पूर्वी 80-90 वर्ष लग्न टिकत.
आता काहीतरी कारण काढतात, डिवोर्स. मध्यंतरी आमच्याकडे एक वकील आले होते, म्हणले कोरोना काळात आमच्याकडे इतक्या केसेस झाल्या डिवोर्सच्या. 2.5 कोटी खर्च केले होते 2 महिन्यापूर्वी लग्नाला. 2.5 कोटी 2 महिन्यात डिवोर्स मागितला. वाया घालवले की नाही 2.5 कोटी? त्यापेक्षा आमच्याकडे गडावर द्यायची की नाही? सांगायचा भाव काय लक्षात घ्याल. काय खर्च? ते म्हणे नवऱ्याला 5 वेळा चहा लागतो. कटकट आली मला, कारण सकाळपासून संध्याकाळपासून वेगळे वेगळे राहतात ना ते, त्यामुळे दोघांचे दुर्गुण कळले नव्हते. ते कोरोना काळात कळले. वर्क फ्रॉम होम. एका बाईने फोन केला, फोनवर भांडायला लागली, काय तुम्हाला अक्कल नाही, अमुक नाही. अगं म्हणे माहेरी गेलीस तरी तिथनं भांडतीस माझ्याशी, ती वर्क फ्रॉम होम. हिला चढून देऊ. तव ती मरोनी गेली अकस्मात भार्या. इतकं केलं हो तिच्याकरता, पण काय पूर्वी ते साथीचे रोग बी असायचे ना, मरून गेली. मग काय केलं, ज्यांच्या करता मी एवढं सगळं सोडलं तीच गेली. आता मग परत जावं की नाही पक्षात? नाही, पुन्हा मागू ते लग्न केले, दुसरं लग्न करतो. काय काय पॉसिबिलिटीज आहेत हे समर्थ आपल्याला सांगतायत. पुन्हा मागू ती लग्न केले, दुसरं लग्न केलं. आता काय होतं, सगळं सोडून वेगळा निघाला की पैशाचा प्रॉब्लेम यायला लागतो. दुसरं लग्न केलं, मग काटकसर नावाखाली इतकी काटकसर. समर्थांनी सांगितले, मुंगी मुखीचे जे शीत तेही साचून वेचून साची. इतकं पूर्वी म्हणून दाट टोकरून पोट भरणारे लोक आहेत. काय सकाळचं उरलंय ते म्हणले पोट भरलं म्हणले आमचं. अतिशयोक्ती अलंकार आहे. नीती सांडून मार्गे अनिती सवर्तो लागे. मग पक्षश्राद्ध बंद करतो, सगळं बंद करून टाकतो. नको, कशाला ब्राह्मणां दक्षिणा, कशाला अमुक, कशाला तमुक. असं करत 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 कथा करणं, कीर्तनात म्हणले रुपये टाकायला लागतो. नको. कदा नावडे हरिकथा देव न लगे सर्वथा. स्नान संध्या म्हणे वृथा कासया करावी. आणि मग असं झालं, नवीन जे लग्न झालं होतं ती मुलगी अजून लहान आहे हो, हा तरुण झालेला आहे. आणि तारुण्यामध्ये कामदेव आतनं त्रासच द्यायला लागतो. त्रास द्यायला लागतो म्हणजे तो सहन होत नाही आपल्याला. मग तो कसा वागतो म्हणाले, तारुण्य अंगी भरले धारिष्ट नवचे धरिले करू नये तेची केले महापाप. स्त्री केली परी धाकुटी धीर न धरवेची पोटी विषय लोभे शेवटी ओळखी सांडली. चारित्र्य हनन केलं स्वतःच त्याने. कुठलीही स्त्री परस्त्री देखोन दृष्टी अभिलाष उठे पोटी अकर्तव्य हिमपुटी पुन्हा होये. आणि होता होता अशा पद्धतीनं भोग भोगले की परिणाम एकच होतो, भोगे रोग भयम. कशाला कशाची भीती आहे, यादी आहे. भोगे रोग भयम सुखे क्षय भयम वित्तेषु राज्ञो भयम विद्यावाद भयम. यादी केली त्यांनी. बले रिपु भयम काये कृतांतात भयम काये कृतांतात भयम माने दैन्य भयम. काय अप्रतिम श्लोक आहेत आपल्याकडे. कशाला कशाची भीती, त्यात भोगे रोग भयम. भोग जास्त झाले की रोग जास्त होतात, कुठल्याही गोष्टीच आहे. मग व्याधी भरली नंतर पॉसिबिलिटी काय, शक्यता काय. व्याधी भरली सर्वांगी प्राणी झाला क्षयरोगी केले दोष आपुले भोगी शीघ्र काळे. मरायला टेकला हो, पण म्हणले मरत मरत वाचला. यास पुन्हा जन्म झाला लोक म्हणती पडिला माणसांमध्ये. परत सगळं वैभव मिळवलं, पुन्हा सर्वही साचिले परंतु गृह बुडाले संतान नाही. पुढचं संकट अपत्य नाही. मग इतके हे करतात, नवस करतात. पु ल देशपांडे म्हणाले, नवसा सहायसानं झालेल्या मुलाचं नाव माणसं विनोद कसं ठेवतात हा प्रश्न आहे म्हणले मला. फुलांचं वाक्य. होतात मुलं, काय अशक्तपणानंतर झालेली मुलं आहेत ना, ती वीक होणार आहेत. खूप विचार केला आमच्या पूर्वजांनी, कारण तुमचे डीएनएच वीक झालेत
आणि असे 7 दिवस वीक असतात ना, त्यांना 7 वीक म्हणतात लोक. मग खूप नवस केले. आई भूता करी न तुझा, नाव ठेवील केन पुंजा. एवढं कर ना ग बाई. वेसणी घाली न माझा मनोरथ पूर्वी. बहुत देवास केले नवस, बहुत देवास नवस केले, बहुत गोसावी धुंडिले. गटगटा गिळले सगळे विंचू. काय काय अघोरी कृत्य करतात. कारण काय आहे, माणसाला घाई खूप आहे. सात्विक लक्षात घ्याल, आयुर्वेदिक उपाय केले ना तर रोग बरा व्हायला वेळ लागतो, म्हणून माणसं ॲलोपॅथीकडे जातात. सर्टन सकाळी गोळी, संध्याकाळी लगेच बरं, दुसऱ्या दिवशी किडनी फेल. सारख्या पॅरासिटामॉल घेऊन आपल्या किडण्यांवर नकारात्मक परिणाम होतो की नाही. पण माणसाला वेळ नसेल तर भाग सोडून द्या, पण माणसाला इतकं लगेच इमिजिएट बरं व्हायचं, त्या शरीराला बरं होण्याकरता वेळ द्या ना. पण नको असतं, हे सगळ्या बाबतीत आहे. आणि मग झाली बा मुलं, पण जास्त झाली. पुढचा समाज सुरू होतो. लेकुरे उदंड झाली तव ते लक्ष्मी निघून गेली. मुलं भरपूर, पण पैसे येणू इल्ला. बापडी भिगेसे लागली, काही काय मिळेना. पर मागं ज्यांचं ऋण घेतलं होतं ते लोक आता चक्कर मारायला लागले. काय मग शामराव कधी देणार पैसे? आता आभाळ कोसळे उद्वेगाचे. आणि मग परिस्थिती अशी झाली, रोज चिंता. एक दिवस असा गेलाय का सांगा, आतापासून मगासपासून आपण जे पाहतोय रुटीन, काहीतरी प्रॉब्लेम आहेच की नाही. आणि तरी या प्रॉब्लेमकडे आपण प्रॉब्लेम म्हणून पाहत नाही, असं सगळ्यांचंच असतं असं म्हणतो. माझं असं नको, मी याच्यावर मात करीन, मी अंतर्मुख होईन, भगवान म्हणजे विश्वनिर्म्यात सत्य ज्ञानाकरता मी प्रयत्न करीन, असं का वाटत नाही. समर्थ यानंतर सांगतात, मग काय केलं यांनी? विदेशाला गेला. कारण तिकडं डॉलर करताच जातात ना. विदेश म्हणजे पूर्वी अगदी अमेरिका यूच नव्हे, पूर्वी म्हणजे आपलं गाव सोडून लांब जायचं. ऐसे ऋण उदंड झाले, ऋणा येती वेढून घेतले, मग प्रयाण आरंभिले विदेशाप्रती. 2 वर्षे बुडी मारिली, तिकडे राह गेला. नीच सेवा अंगीकारिली. कुवेतमध्ये यांच्याकडे जाऊन काय काय कामं करतात माणसं बर का. शरीरे आपदा भोगिली अतिशयसी, काही मिळविले विदेशी. मध्यमात भैरवी. काही मिळविले विदेशी बर का. निघाला, घरी आला. स्वामींना विचारला प्रश्न आपल्या बॉसला. मग पुसोनिया स्वामीसी मुरडता झाला, आमचे घरची वाट बघतील. निघाला, घरी आला. घरी येऊन बघतो तर काय गरिबी होती ना. तव ते अत्यंत पीडावली, वाट पाहता बैसली. म्हणती दिवस कधी का लागली, काय करणे देवा. आणि ते पाहिल्यावर दुःख झालं, धावला. काय केलं? स्त्री देखून आनंदली, म्हणे आमुची दैन्य फिटली, तव येरे दिधली गाठोडी हाती. समर्थाने म्हणजे पिक्चर लिहिल्यासारखं लिहिलंय. तिने आणलेल्या सगळ्या बॅगा ताब्यात दिल्या. लगेच उघडायला सुरुवात केली. काय काय आणलंय, काय आणलंय, बाबांनी काय आणलं, बाबांनी काय आणलं. सकळा असा आनंद झाला. म्हणती आमुचा वडील आला, तेणे तरी आम्हाला अंग्या टोप्या आणल्या. काय समर्थ, किती दिवस हे ऐसे आनंद 4 दिवस, सवेच मांडली कुसुमुस. म्हणती हे गेलिया पुन्हा आम्हास आपदा लागती, म्हणून आणले ते असावे. येणे मागुते विदेशास जावे, आम्ही हे खाऊ न तो यावे द्रव्य मिळवून. ऐसी वासना सकळांची, अवघी सोयरी सुखाची. स्त्री अत्यंत प्रीतीची, तेही सुखाच लागली. विदेशी बहु दगदगला, विश्रांती घ्याव्या आला. श्वासही नाही टाकीला तो जाणे ओढविले. काय समर्थांच्या उभ्यात होया. समर्थ सांगतात ठीक आहे, घेतलं, निरोप घेतला, कंठ सद्गदित झाला. न संवरेची गहिवरला, लेकुरा आणि पित्याला तडातोडी झाली. जाताना म्हणाला जरी ऋणानुबंध असेल तरी पुन्हा भेटी होईल. निघाला हो. आता आईची आठवण आली. आला ते समयी माता आठविली, म्हणे धन्य धन्य ते माऊली. मज कारणे बहुत कष्टली, परी मी नेण्याची मूर्ख. आजी जरी ते असती
तरी मजला कदान विसंबती, वियोग होता आक्रंदती, ते पोटागी वेगळीच. पोटातलं प्रेम. पुत्र वैभवहीन भिकारी, माता तैसाची अंगीकारी, दगदला देखून अंतरी, त्याच्या दुःखे दुखवे. आता उपयोग काय? तिथं मरून गेली होती केव्हाच. म्हणून धन्य धन्य ते प्रपंची जन, जे मायबापांचे भजन करीती, न करीती मन निष्ठुरे जीवलगांसी आहे. हे पूर्वी ऐकलं होतं हो, पण दुर्लक्ष केलं. त्याचा परिणाम आज दुःखी झाला. वनात जातोय, तरी पूर्वी वनच असायची ना, घोड्यावरनं प्रवास करतोय, आणि इतकं आठवलं त्याला, घोडा थांबवला, एका झाडाखाली बसला आणि ओक्साबोक्षी रडायला लागला. मागील दुःख आठवले, जे जे होते प्राप्त झाले, मग रुदन आरंभिले दीर्घस्वरे. पण अरण्य रुदन करिता कोण असे बुझाविता? कोण विचार करतो बरं? मग होय विचारिता आपुले मनी, आता कासया रडावे, प्राप्त होते ते भोगावे. ऐसे बोलून या जीवे धारिष्ट केले. पुढे काय काय घडलं, काय काय घडू शकतं, याचा विचार उद्या करूया. आणि याच्यावर उपाय काय हा पुढच्या समासात येणार आहे 10व्या. त्याचं आपल्याला हे करायचंय, त्याचं आपण श्रवण करायला या. बरोबर 4:30ला कथा सुरू होईल. साधारण 8:45ला संपेल, कारण मध्यंतरातली आपल्याला 2 पदही ऐकायची आहेत. म्हणजे पूर्ण कार्यक्रम बॅलन्स होतो असं. अशा अर्थाने इतकी उत्तम उत्तम कला उपासक मंडळी आहेत, म्हणून त्याचाही आपण आनंद घ्या. आरती लावायची आणि थांबायचं सगळ्यांनी. बरोबरच म्हणूया आपण. सह्याद्री गिरीचा विभाग विलसे, मंदार शृंगापरी, नामे सज्जन जो रूपे वसविला, श्री उर्वशीचे तिरी. साकेताधिपती कपी भगवती, हे देव ज्याचे श्री, तेथे जागृत रामदास विलसे, जो या जना उद्धरी. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. वेदांत संमतीचा काव्य सिंधू भरला, श्रुती शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला. महानुभाव संत जनी अनुभव केला, अज्ञान जड जीवा मार्ग सुगम झाला. जय जय दासबोधा ग्रंथ राज प्रसिद्धा, आरती ओवाळी विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. नवविधा भक्ती पंथे रामरूप अनुभवी, चातुर्य निधी मोठा माया चक्र उगवी. हरिहर हृदयीचे गुह्य प्रगट दावी, पदची सिद्ध झाली असंख्यात मानवी. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा, आरती ओवाळी विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. 20 दशकींचा अनुभव जो पाहे, नित्य नेम विवरिता स्वये ब्रह्माची होये. अपार पुण्य गाठी तरी श्रवण लाहे, कल्याण लेखकाचे भाव गर्भ हृदयी. जय जय दासबोधा ग्रंथ राजा प्रसिद्धा, आरती ओवाळी विमळ ज्ञान बाळबोधा. जय जय दासबोधा. आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा, काया वाचा मनोभावे ओवाळू परेशा. आरती रामदासा. रामदास मूर्तिमंत रामचंद्र अवतार, कलियुगी अवतरुणी केला भक्तांचा उद्धार.
भक्ती ज्ञान शांती क्षमा विरक्ती विवेक सालंकृत क्षमादय सर्वभूती आरती रामदासा सच्चिदानंद घन रामदास केवळ दिनकर कृपायोगे रामचंद्र निर्मळ आरती रामदासा सद्गुरु सर्वेशा काया वाचा मनोभावे हो वाळू परेशा आरती रामदासा हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। भगवती श्री सीता माता की जय। श्री महारुद्र हनुमान की जय। सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। 2 श्लोक म्हणायचे आणि मग जागा सोडायची। 2 श्लोक। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे गुरुदेव संतासी सदा नमावे सत्कर्म योगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे जय जय रघुवीर समर्थ। सगळ्या साथीदारांना खूप खूप धन्यवाद। हर्षल काटदरे, एक बार तालियां सबके लिए। सगळ्यांचे नाव माहिती नाही, गणेशचं नाव माहिती आहे सगळेजण, आणि दोघे गायक आणि उत्तम स्पीकर व्यवस्था आणि यूट्यूबवर लाईव्ह करणारे सगळे साथीदार, सगळ्यांकरता एक बार ताली। उद्याच्याला 4:30